नरेशजी ढुमे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वास्तविक पाहता खूप सिनियर व्यक्तिमत्व आहे आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की यांच्या माध्यमातून समालोचन अतिशय दिमागदार केले जात आणि या स्पर्धेची सुद्धा शोभा यांच्या माध्यमातून अगदी वाढवण्यात त्यांची मदत होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि नेहमीच सगळ्यांना मिळून मिसळून देण्याचं काम आणि सगळ्यांना कसं काम करता येईल एकत्रित यासाठी जबाबदारी निश्चितप्रमाणे पार पाडण्याचं काम नरेश सर या ठिकाणी करतायत. परंतु जाताना एकच विनंती असेल, नरेश सर शेड्यूल टाकून देणं सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यांवरती असणार आहे. हे सगळ्यात मोठं काम निश्चितप्रमाणे तुमच्या खांद्यांवरती असणार आहे. तर जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. जुन्नर भूषण मनोजी बेल्लेकर सर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत आदवडे सर. हिंदीचा सुमधुर आवाज आपल्या बरोबर जोडला जाईल. या सर स्वागत असेल. गावदेवी गावठाण संघ अगदी आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी पूर्णपणे सजलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहणार आहोत शिरूर यशवंतभाऊ पाचंगे सागरभाऊ दंडवते यांच्या मालकीचा संघ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबाबदारी खूप मोठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत घेतलेले जे कष्ट आहे त्या कष्टाचं चीज कशा प्रकारे करायचं यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जे पाहिजेत. एक सामना ऑलरेडी यांच्यामध्ये झालेला आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा याच दोन संघांच्या दरम्यान झाली होती आणि शेवटही मला वाटतं याच दोन संघांच्या दरम्यान होणार आहे. पण जे पहिल्या सामन्यात होतं ते शेवटच्या सामन्यात असणार आहे काय हे आम्हाला पाहायचं आहे. कारण पहिल्याच सामन्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं त्या सामन्यात सुद्धा एक अर्धशतक झालं होतं जे रणजित फरारीचं आपल्याला पाहायला मिळालं. 8 षटकार 2 चौकाराच्या बॅटमधून आले. त्या पाठोपाठ 85 बनवल्यानंतर 86चा पाठला करत असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण करण मडवीची फलंदाजी पाहिली आणि त्यावेळेस सुद्धा अर्धशतक होताना पाहायला मिळालं. आत्ता एवढंच आपल्याला पाहिजे की या सामन्यात काय घडणार आहे काय बिघडणार आहे आणि दुसऱ्या बाजूने रिझल्ट इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा अर्थात भारत आणि ऑस्ट्रेलियाचा रिझल्ट काय असणार आहे ते आपल्याला पाहिजे. परंतु मॅच तिकडे रंगलेली आहे. 3-2 भारतीय संघाला पाहिजे. ओके वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत. आप देख रहे हैं साई क्रिक प्रेजेंट शीर्षाच चैंपियन ट्रॉफी 2023 प्रतियोगिता का आज का दूसरा दिन. कल इसी मंच पर बहुत सारे सितारे आपको देखने का मौका मिलेगा टेनिस क्रिकेट के. और आज की बात करें तो एक बड़ा मुकाबला गावदेवी गावठाण बनाम यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान के बीच आप देख रहे हैं. कुणाल कोंड और पप्पू तोड़कर दोनों बल्लेबाज बीच मैदान पर पहुंच चुके हैं और गेंदबाजी का बागडोर संभालने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं. साइश मात्रे बहुत ही बेहतरीन गेंदबाज, प्रोफेशनल खिलाड़ी. पप्पू तोड़कर रबी के बहुत फेमस खिलाड़ी है और इस वक्त कुणाल कोंड के ऊपर भी निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. लेकिन समस्या मनोज ये है कि पप्पू तोड़कर जिस बात के लिए जाने जाते हैं रन बनाते हैं, रनों की बरसात करते हैं. मला प्रशांत सर यायचं होतं की ज्या गोष्टींसाठी ज्या फटक्यांसाठी माहेरी मानलं जातं ना ही जोडी पप्पू तोडकर आणि कुणाल कोंड ते आम्हाला अजून या शीर्षा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आम्हाला अजून एकदाही पाहायला मिळालेलं नाही. ते आम्हाला पाहायला मिळणार का हे प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाचं उत्तर काय असणार आहे ही मॅच संपल्यानंतरच कळेल किंवा ही इनिंग संपल्यानंतर कळेल, तोपर्यंत कळणार नाही. बिल्कुल. और एक तरफ अगर देखें तो साइश मात्रे ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. जो उनका नाम है, जिस तरह से इनको एक बार फिर वो रोल दिया गया था उसी अंदाज से इन्होंने गेंदबाजी की है. तो ये जो खिलाड़ी अगर फॉर्म में आते तो बहुत खतरनाक है. सबको मालूम है फॉर्म बहुत जरूरी. कितने भी महान खिलाड़ी हो फॉर्म बहुत इंपॉर्टेंट होता है क्रिकेट के खेल में. अंपायर की तरफ से इशारा. साइश मात्रे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. पावर प्ले का ये पहला ओवर. फील्डिंग की जमावट इस वक्त 5 खिलाड़ी ऑफ साइड पर हैं और अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर क्रीज के गहराई का इस्तेमाल किया. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 4 रन मिला. मौका और जड़ दिया शानदार चौका.
सुरुवात अतिशय सुरेख होताना पाहायला मिळाली. कुणाल खोंड यावेळेस स्ट्राईक घेताना पाहायला मिळाला. इथून पाठीमागे आपण पाहिलं तर स्ट्राईक पप्पू तोडकर घेताना पाहायला मिळायचं. यावेळेस कुणाल खोंड स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला आल्यानंतर पहिला चेंडू त्याने आघात केलाय. सुरुवात तर अतिशय सुरेख करतोय. लो फुलटा चेंडू होता, स्वतःला पूर्णपणे झुकून दिलं होतं चेंडूवरती आणि चेंडू अगदी स्क्वेअर लेगला निश्चितप्रमाणे पोहोचताना पाहायला मिळालेला आहे आणि इथे 4 धावा चौकर येताना पाहायला मिळाला. आणि थँक्यू टू tenniscricket.in ऑल टीम, जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळते. या दरम्यान परत एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु जेल होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता, एफर्ट लागलं गेलं होतं आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली, 5 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज, खास करके साइज मात्र की गेंदबाज है, उसमें वेरिएशन आपको देखने का मौका मिलता है. टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा था और उछाल है. इस विकेट पर टप्पा गिरने के बाद दो गेंद जो है ना थोड़ी गिरने के बाद अगर देखें तो रुक कर आती है और इसीलिए अच्छी तरह से टाइमिंग नहीं कर पाए कुणाल कोंड. 1 रन लिया गया, कुणाल कोंड पहुंच चुके 5 रन स्कोर, 5 रन बगैर किसी नुकसान के. पप्पू तोड़कर इस वक्त स्ट्राइक रेट पर. साइज मात्र की अगली गेम गेंदबाजी करने के लिए तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद है, खेलने की कोई कोशिश नहीं है. व्हाइट बॉल का इशारा. उमेश केने, हेमंत शेट्टी बीच मैदान पर ऑफिशियल का रोल अदा कर रहे हैं. हमारे साथ कॉम्बॉस में खास करके जुन्नर भूषण, मनोज भेल्लेकर जुड़े हुए. मनोज, जिस तरह से मुकाबला है साइस और पप्पू के बीच एक अच्छा बैटल देखने का मौका मिलेगा. शार्पी, ओके, हा शार्पी बंद करू आपण. काही आमच्या मित्रांच्या भाषेत डिस्को लाईट बंद करणं गरजेचं राहील. साइज मात्रे फिलहाल स्ट्राइकर एंड पर आप देख रहे तो पप्पू तोड़कर फ्लाई स्लिप गली है. एक पॉइंट पर खिलाड़ी, इसके साथ इस कवर पर खिलाड़ी मिड ऑफ है, मिड डाउन है. डीप मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी, 2 खिलाड़ी ऑन स्टेट पर बाउंड्री रन पर, डीप स्क्वेयर पर भी खिलाड़ी बाउंड्री रन पर. पप्पू तोड़कर जो कैसे खिलाड़ी क्रिस के घेरे का बहुत ज्यादा इस्तेमाल करते हैं. ऑनसर पर खेलना चाहते थे, बल्ले के ऊपर गेंद अच्छी तरह से नहीं चढ़ी है. गेंद फाइंड के क्षेत्र बचाते भी पप्पू तोड़कर इस मैच में भी फ्लॉप रहे हैं. मनोज, क्या कहना है जिस तरह से पप्पू का विकेट गिर गया है? पप्पू तोडकर परत एकदा थोडासा बिघड करताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा यासाठी मिसटाईम फटका पाहायला मिळाला. अगदी आपण पाहू शकतो परत एकदा ऑन स्क्रीन समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला नाही, कारण समोरच्या झोनमध्ये चेंडू होता पप्पू तोडकरच्या, परंतु चेंडू त्याने मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉटमला निश्चितप्रमाणे चेंडू लागला, टॉपला चेंडू निश्चितप्रमाणे लागला गेला आणि अगदी आपण पाहिले तिथे क्षेत्ररक्षक होता. खूप दूरवरचा प्रवास करावा लागला त्याला आणि चांगला झेल झालाय आणि एक चांगली विकेट आली, बिग विकेट आली. कारण पप्पू तोडकर काय करू शकतो हे नवीन सांगण्याची गरज नाही. आपने सही कहा, ये प्राइसलेस विकेट है. पप्पू तोड़कर लगातार फ्लॉप हो रहे हैं. समस्या बिल्कुल इस वक्त पप्पू तोड़कर के लिए साइज मात्र की तारीफ करनी चाहिए. बहुत अच्छी गेंदबाजी की. और मनोज, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रखा. सबसे बड़ी बात, जब शपल में तो टेलीग्राम मिल गया था साइज मात्रे को और ऑफ स्टंप के आंखों से दूर रखने का प्रयास. साइज मात्रे की गेंदें टप्पा खाने के बाद थोड़ा और बाहर की तरफ निकलती है, उसका भी फायदा मिला. अच्छी गेंदबाजी साइज मात्रे द्वारा. नक्की साईचं कामच अगदी आपण पाहिले. साईश, त्याच्यानंतर अगदी आपण पाहिले या टीममध्ये असणारा परेश ठाकूर, ही जोडी एक जबरदस्त कामगिरी करताना आम्ही पाहिली फलंदाजीच्या वेळेस. परंतु यावेळेस साईची कामगिरी एकदा आपण पाहिली ना, गोलंदाजी म्हणजे किती मोठं कमबॅक पहा. विशेष म्हणजे एक चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर एक सिंगल आली, एक व्हाईट बॉल सुद्धा येताना आपण पाहिलेला आहे. पण त्यानंतर सुद्धा झालेले जे कमबॅक आहे ना साईचं, ते अतिशय जोरदार आहे. एक विकेट आली पप्पू तोडकरच्या रूपाने, परंतु या संघाच्या विरोधात अर्धशतक पूर्ण करणारा या स्पर्धेतला पहिला खेळाडू आहे रणजित फराटे. तो अगदी आपण पाहतोय स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. रणजितकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. शिरूर संघाचं आणि विशेष म्हणजे संपूर्ण शिरूर तालुक्याचं लक्ष या खेळाडूकडे लागले गेले. नाव आहे रणजित फराटे. 23 गेंदों में 63 रन बनाए थे. धुआंधार बल्लेबाजी की थी. खेल बहुत ही बढ़िया रहा था, लेकिन साइज मात्रे शानदार गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा कमबैक, एक कमबैक है ये, वेलकम बैक. ये आने वाली गेंद आपको बताएगी. एक तरफ अगर देखें तो इस इनफॉर्म बल्लेबाज स्ट्राइक रेट पर है. पावर प्ले का पहला ओवर आप देख रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज साइज मात्रे तैयार. नो बॉल का इशारा. गेंद को पुश किया, कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात. 1 रन का इजाफा. सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ 8 रन. ओवर पहला प्रगति पर है. और पप्पू का विकेट गिरने के बाद अगर देखें तो नए बल्लेबाज मैदान के अंदर रंजित आए, उनके ऊपर निगाह रहेगी. अब यहाँ से मनोज बिल्कुल फ्रीड का इशारा होने वाला है. विशेष म्हणजे एका बाजूला भारत ऑस्ट्रेलियाचा जो मॅच अगदी आपण
त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू. इकडचा रिझल्ट येणारच आहे, पण त्याची थोडीशी चर्चा होणं गरजेचं. सामना आला तर 2 चेंडू 2, त्यानंतर 1 चेंडू 1 आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार येताना रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो गेला DRS घेतले गेलेला आहे नोबलसाठी. आणि 1 चेंडू 1 असताना शेवटच्या चेंडूवरती खेळलेला रिंकू सिंगने जो षटकार आहे आणि 13 चेंडूत 22 धावसंख्येची खेळी रिंकू सिंगची पाहिली आणि भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण भारतीय संघासाठी वाजूया. थँक्यू. वर्ल्ड कप मध्ये झालेला जो पराभव आहे तो प्रत्येकाच्या जिव्हारी लागला होता. पराभवाचं उट्ट काढायचं होतं आणि काय फिनिश केलंय रिंकू सिंगने षटकारानं यावेळेला फिनिश केलंय आणि हा सामना भारतीय संघाने आपल्या कशात घातलेला आहे. त्यामुळे टाळ्यांचा गजर निश्चितच झालेला आहे. आसिफ भाई आपलं देखील स्वागत है, तुम्हें हमारा सहारा देता है, शानदार सफर के लिए बिल्कुल आपका सहारा होना बहुत जरूरी. बीच मैदान पर अगर देखें तो यहाँ नो बॉल का इशारा हुआ था, तो थर्ड नंबर का इशारा क्या होगा वो देखना बहुत जरूरी है. साइक्रिक प्रेजेंट शिरसा स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी ऑर्गेनाइज बाय शिरसा स्पोर्ट श्री अमोल शिरसा. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. नो बॉल का इशारा, बिल्कुल नो बॉल. ऑनफील्ड अंपायर ने बहुत सही डिसीजन दिया था. इस वक्त चैलेंज किया गया था, कप्तान ने बिल्कुल चैलेंज किया था, तो अंपायर ने वही बताया कि आपने जो रिव्यू लिया था वो आपका समाप्त हो गया है. साइश अपने बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज. फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त रंजीत, जिनके ऊपर सबकी निगाह रहेगी. एक तरफ अगर देखें तो बल्लेबाज बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं. कुणाल खोंड अगदी आपण बाजूचं स्ट्राईकला आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. नॉट्रॅकच्या बाजूला रणजितला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. परत एकदा फ्री हिट आणि कुणाल काय फटका आलाय समोरच्या बाजूला निश्चितप्रमाणे अगदी अर्थात अगदी मराठीमध्ये एक शब्द आहे ना का नाकाच्या सरळ रेषेमध्ये आलेला फटका आहे. पॉईंटच्या दिशेने खेळलेला सूर्यप्रकाशचा फटका फ्री हिटचा चेंडू होता, त्याचा घेतलेला फायदा आहे. 4 रन चौकार आहे. आफ्टर के बाहर गेंद थी, रूम मिला, एक बार फिर रूम मिला तो इसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज. अच्छा स्ट्रोक, टकाटक पटापट, कमाल का ये स्क्वायर कट, गेंद बॉल इनके बाहर जाते हुए 4 रनों के लिए. ब्यूटीफुल बैटिंग कुणाल खोंड, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. और जब इतनी जगह मिलेगी तो बल्लेबाज कुणाल खोंड आपको नहीं छोड़ने वाले हैं. आणि ती गरज होती शिरोळ संघासाठी. कुणाल खोंडची फलंदाजी भरलेली होणं गरजेचं आहे. हिच्या अगोदर तेजस शिवलेची गोलंदाजी, त्याबरोबर अगदी आपण पाहिलं तर निलेश इंगवलेला मिळालेला अगदी मॅन ऑफ द मॅचचा किताब, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या ठरताना आपल्याला पाहायला मिळाल्या. साइश मात्र की बात करते हुए प्रमुख गेंदबाज है. स्कोर एक बार फिर आपको बताएंगे. पहले ओवर का खेल बीच मैदान पर जारी. स्कोर अगर देखें तो रन संख्या 12 रन और एक विकेट, बहुत ही महत्वपूर्ण विकेट, खास करके आप देख रहे हैं तो पप्पू तोड़कर का गिर गया है. पहले विकेट का पतन. स्ट्राइकर पर कुणाल खोंड, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात. दायरे के अंदर आप देख रहे हैं सारे खिलाड़ी. ऑफ के बाहर कट करना चाहते थे, गेंद ने बल्ले का अंदर किनारे लाया, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ और रन बनाने का कोई अवसर नहीं है. स्कोर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर. एक चांगली गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो केला जातो. पण विशेष म्हणजे 2 चौकार आलेत, एक नो बॉल आला आणि एक विकेट पण इथं पाहायला मिळाली. इथे वाईड बॉल पण आलाय, डॉट बॉल आलाय, सिंगल आहे, सगळं काय आलंय या षटकामध्ये. पण इथे फुलटा चेंडू सुद्धा इथं पाहायला मिळाला. मेडॉपच्या दिशेने चेंडू, क्षेत्ररक्षण सुरेख, फिकी सुरेख, त्या दरम्यान एक सिंगल आली आणि सिंगल चिरपडी धापलकावरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल 1-13 धावा. मी मगाची गोष्ट सांगितली गेली, भारत आणि ऑस्ट्रेलियाची मॅच चालू, षटकार आला 1 चेंडू 1 असताना, पण त्याच्यावेळेस सुद्धा आपण पाहिलं नो बॉलचा इशारा होता. त्यामुळे षटकार नाही, सिंगल जी आली आणि 1 चेंडू राखून भारतीय संघाने मात्र विजय मिळवलाय. टीमचं परत एकदा मनापासून अभिनंदन. देखिए जीत बहुत जरूरी है भारतीय टीम के लिए, क्योंकि जब विश्व चषक में आप खेल रहे थे तो वो आखिरी फाइनल का मैच 2003 और 2023 हमारे लिए कुछ अच्छा नहीं हुआ, क्योंकि फाइनल में हम पहुंच चुके थे और भारत को हार का सामना करना पड़ा था. तो ये T20 में बहुत अच्छा आगाज है भारतीय टीम द्वारा. यहाँ अगर देखें तो इवेंटफुल ओवर की समाप्ति हुई. प्रमुख गेंदबाज के तौर पर साइश मैत्री के खिलाफ 13 रन और पप्पू तोड़कर का बहुत महत्वपूर्ण विकेट. और उसके साथ अगर देखें तो मनोज कुणाल खोंड का एक अच्छा स्क्वायर कट, टकाटक बल्लेबाजी कर रहे हैं और उनकी पास वो काबिलियत है, शानदार बल्लेबाजी करते हैं, लेकिन फॉर्म में आना बहुत जरूरी है. दूसरी तरफ अगर देखें तो गावदेवी गावठान के लिए 1 विकेट से बात नहीं बनेगी, क्योंकि यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान के पास जो बल्लेबाजी है उसमें बहुत ज्यादा गहराई है. आणि नक्कीच म्हणजे जसं आपण म्हणत असतो नाही का, एखाद्या समुद्राचा तळाचा शोध आपल्याला जर घ्यायचा असेल तर लागू शकत नाही. गहराई हम तोल नाही सकते, माप नाही सकते. अगदी तशा प्रकारची कामगिरी आहे या शिरूर संघाची. तुम्ही
8व्या 9व्या क्रमांकाचा फलंदाज जरी आला तरी त्याच्याकडून सुद्धा तुम्ही षटकार चौकार पाहू शकता, ही ताकद आहे. पण त्यांच्या विरोधात असणारा संघ जो आहे ना, गावदेवी गावठाण, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज येईल, कृतज्ञ गोलंदाजी मार्कावरती निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अफलातून गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे कृतज्ञ. यावेळेस कुणाल की आतमध्ये चेंडू खेळतोय, खूप मोठी दरी आहे. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन, चौकार. शानदार स्ट्रोक, बहुत अच्छी बल्लेबाजी. फिलहाल थोड़ा आगे डालने की कोशिश की गेंदबाज ने, लेकिन उसके बाद में देखिए एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. कुणाल कोड ने पहले स्क्वायर कट किया था, इस बार आगे गेंद थी फ्रंट फुट पर, बल्ले के बीचों बीच खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया बॉडी लाइन की तरफ. इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉडी तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. आणि विशेष म्हणजे हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला कुणाल खोंडच्या बॅट मधून. परत एकदा फुल टॉस पाठवला जाईल, मात्र स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर आहे. खणखणीत षटकार आहे, चेरन आहे. एक्सलेंट बैटिंग, बहुत बढ़िया बल्लेबाजी करे अपनी टीम के लिए, शानदार खेल. बिल्कुल कुणाल कोहन का पहले पॉइंट क्षेत्र में कट, स्क्वायर कट किया था, उसके बाद में कवर ड्राइव, बल्ले के बीचों बीच अब गिरकर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया ऑन साइड पर. बैटक शॉट लगाया था और कामयाबी मिली कुणाल कोहन को. अब कुणाल कोहन की जो गाड़ी है ना मनोज, पटरी पर आ रही है, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. और ये नजारा देखिए, क्या खूबसूरत स्ट्रोक खेल दिया था, डिस्क लेग बॉडी लाइन के बाहर जाते हुए गेंद चेरनों के लिए. एक्सीलेंट बैटिंग बाय कुणाल कोहन. स्कोर मूव्स ऑन 23 for loss of 1 wicket. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज करण मडवी. इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, ऑफ साइड पर खेलना, ऑफ ड्राइव खेलने का प्रयास किया गया था और डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. बाउंड्री लाइन की तरफ वहां गेंद चली गई, 1 रन लेने का अवसर. 24 रन 1 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है. बाउंड्री बद्दल आपण चर्चा करतो तो डी वेन्सच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो एक सुंदर अशी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं आपल्या याच पुणे शहरातील असणारे उमेश नायडू फ्रॉम देहुरोड, एक चांगल्या प्रकारचे क्रिकेटर मित्र आणि ऑर्गनायझर म्हणून सुद्धा खूप मोठी जबाबदारी पार पाडली जाते. एक सुंदर असं बाउंड्री सुद्धा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि विशेष म्हणजे त्याच बाउंड्रीचा वापर होतोय, उपयोग होतोय. लाईटचा प्रत्येक थोडासा प्रॉब्लेम जाणवतोय, लाईट अचानक चालू बंद होते, त्यामुळे रणजित थोड्या वेळ थांबला होता आणि रणजित परत एकदा तयारीमध्ये असेल फलंदाजीसाठी आणि गोलंदाज कृतज्ञ तयार आहे. समोरच्या बाजूला असेल रणजित. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय खूप जोरदार तर खेळलाय, क्षेत्ररक्षक उशिरा चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालाय. फिकी उशिरा आली, एक सिंगल आणि एका सिंगल चिरोपाडी दाखल धावसंख्या जी आहे ती असेल 25 धावा, 25 रन. मनोज, आज के दिन का ये आखिरी मुकाबला. कल एक बार फिर जो टेनिस जगत के बहुत बड़े खिलाड़ी जो इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे, लेकिन कल का दिन और आज का दिन, मतलब जो पहले दिन की कहानी वो भी बिल्कुल रोचक रही. आज एक बार फिर देखे, आज का खेल भी कमाल कर रहा है, मजा आया देखने के बाद, रोचक मुकाबले और एक बार फिर वो फाइट देखने का मौका मिला. गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार, ऑन साइड पर खेल दिया, खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. एक चांगला फटका आपण परत एकदा ऑन स्क्रीन आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की कुणाल लो फुलटा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, थोडासा ओव्हरपिच पडला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, गॅप खूप मोठा आहे आणि त्याचा फायदा वारंवार घेतोय कुणाल कोंड. आणि कुणाल कोंडचं एक वैशिष्ट्य म्हणजे विशेष म्हणजे 6-6, 8-8 ओव्हरच्या लढतीमध्ये शतकं खेळणारा, शतकं पूर्ण करणारा कुणाल कोंडे. आणि तीच वाट सातत्याने अगदी बराच प्रेक्षक वर्ग पाहत होता की कुणाल कोंडची फलंदाजी भरली पाहिजे, भरली आहे. आणि विशेष म्हणजे गावदेवी गावठाणची विरोधात तो यावेळेस बरसताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गावदेवी गावठाण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल ना, त्यावेळेस त्यांनी अभ्यास कदाचित रणजीतचा केला असेल, पण पेपर कुणाल चाला यावेळेस. बिल्कुल सही कहा आपने. जिस तरह से देखिए कुणाल कोहली इस मंच पर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. फुल टॉस गेंद थी, बिल्कुल फुल टॉस गेंद थी. थोड़ा निराश लगे कि कुणाल कोहली की रिएक्शन देखे. कुछ खिलाड़ी ना मनोज अपने आप को थोड़ा सा बचा के रखते बड़े मैच के लिए, क्योंकि बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है. कुणाल कोहली अच्छी पारी खेल रहे हैं. आखिरी गेंद पर आप देख रहे बिंदी. ओवर की बात, 2 ओवर का खेल, रन संख्या 29 रन, 1 विकेट के नुकसान पर. यशवंतराव पासा के प्रतिष्ठान बहुत अच्छा स्टार्ट. और कहते हैं ना कि सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से कुणाल के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. सुरुवात रात्रीचे सूर्य होताना पाहायला मिळते. आणि तुमचंच एक वाक्य नाही का, सूरज देखते ना मुहूर्त देखणे, आपली टीम की जरूरत देखते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि टीमसाठी अगदी आपण पाहतोय एफर्ट जबरदस्त लावले जात आहेत.
कुणालकडून, रणजितकडून. पण एका बाजूने आपण जर पाहिलं ना तर गावदेवी गावठाण याही टीममध्ये अगदी आपण पाहिलं ना करणची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं की गोलंदाजी सुद्धा कृतज्ञ अतिशय सुरेख होताना पाहायला मिळाली. एक विकेट आली पहिल्या षटकामध्ये पण 2 चौकार येताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत. म्हणजे वास्तविक पाहता 2 षटकं जर अगदी आपण पाहिली तर ती संपली गेलीत आणि 2 षटकांमध्ये धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या आहेत. त्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ 1 विकेट इन 2 ओव्हर कंप्लीट. म्हणजे 2 षटकात 29 धावा थोडंसं महागडे ठरलेत गावदेवी गावठाण. दूसरी तरफ हम एक बार पे देखेंगे तो यशवंतराव पाचन की टीम के लिए अच्छा स्टार्ट, ड्रीम स्टार्ट हुआ है. एक विकेट जल्दी गिर गया था पप्पू तोड़कर, एक तुरुप का पत्ता, एक बार फिर वो विकेट गिरने के बाद अगर देखें तो दोनों बल्लेबाजों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, रंजीत और कुणाल कोन. अब विकेट की तलाश रहेगी इस वक्त गावदेवी गावठाण टीम के लिए. अब किसके हाथ में गेंद जाएगी वो देखने वाली बात है. गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर साइश मात्रे. इस वक्त साइज के ऊपर पूरा दारोमदार बल्लेबाज स्ट्राइकर पर रंजीत है जिन्होंने आज जबरदस्त बल्लेबाजी की. पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी है. 23 गेंदों में इन्होंने 63 रन बनाए थे. 8 छक्के इनके बल्ले से आए थे. 2 चौके की मदद से ये 63 रन बनाए थे. तो थोड़ा सरदर का कारण हो सकते हैं. साइज एक तुरुप का पत्ता है, विकेट के लिए आए हैं, बिल्कुल विकेट के लिए आए हैं. गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार. हवा में उड़ाया आसमान की तरफ, लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे. जैसे मैंने जिक्र किया था साइज विकेट के लिए आए हैं और बल्लेबाज या रंजीत की पारी समाप्त. शानदार कैच. विकेटच्या शोधात होते कारण याच रणजितने थोडंसं अडचणीत आणलं होतं. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि त्याची विकेट आल्यानंतर तो जो जल्लोष आहे किंवा एक जेल झाल्यानंतर अगदी आपण पाहिले परेशने घेतला जो जेल आहे, परेश ठाकूरने एक चांगला जेल घेतला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर त्याचे रिएक्शन आपण पाहिले की विकेट किती महत्वाचे. तुम्ही चेहऱ्याच्या एक्सप्रेशन हावभावावरून तुम्हाला समजू शकतो की निश्चितप्रमाणे काय ही विकेट किती महत्वाची आहे किंवा या विकेटचं महत्व काय हे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. आपने सही कहा. जिस तरह से देखिए एक ऐसे खिलाड़ी जिन्होंने पहला अर्धशतक जड़ा और 23 गेंदों में, तो बिल्कुल ये एक बहुत बड़े खिलाड़ी. दूसरी तरफ मैं दूसरा एंगल देख रहा हूँ. अगर कुणाल कोन अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं तो अब सिंगल लेके दूसरी एंड की तरफ भी जा सकते थे. हमला करने की कोई जरूरत नहीं थी क्योंकि 2 ही ओव्हर का खेल समाप्त हुआ है. तीसरा ओव्हर आप खेल रहे हैं. नाही, विशेष म्हणजे अगदी आपण पाहतो आपण ती पण चर्चा केली की 8-9 बॅट्समन तुमच्याकडे आहेत, बॅटर तुमच्याकडे आहेत, त्यामुळे कदाचित कुणाला आक्रमण करतोय आणि त्याच्यात जर म्हणजे एखाद्या घाटामध्ये जर सिंगल इंजिन असेल पण डबल इंजिन लागलं तर ताकद वाढणार. कदाचित तो प्रयत्न होता पण त्यात त्याला यश आलं नाही, सापडला गेला आणि आउट होताना पाहायला मिळाला. बिल्कुल हमला करने की कोशिश और शिकार बन के बल्लेबाज जो है डगआउट की तरफ जाते हैं. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. नीलेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी इससे पहले की है. पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. अच्छा थ्रो, बिल्कुल अच्छा थ्रो था और विकेट के बीच अच्छी दौड़ भी लगाई है. एक बार फिर दर्शकों को पॉजिटिव क्रिकेट देखने का मौका मिला. रन संख्या 30 रन 2 विकेट के नुकसान पर. सिर्फ 60 स्पोर्ट का एक बेहतरीन टूर्नामेंट, सिर्फ स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी आप देख रहे हैं. क्या कहेंगे जिस तरह से मनोज ये सारा माहौल और हम एक साथ जुड़े हुए हैं और 2 दिनों में रोचक मुकाबले हुए हैं. खूप मजा येते. अगदी आपण पाहतोय की पाथर्डीकरांसाठी ही मेजवानी आहे हे तितकंच खरं, पण नुसते पाथर्डी चेच प्रेक्षक आहेत तर अजिबात नाहीये. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं तर खूप सारा मित्रपरिवार आहे. अगदी दूरवरचा 100 200 किलोमीटरचा प्रवास करून निश्चितच या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता आजची दुसरी रात्र आहे. 5 दिवसाचा हा इव्हेंट आहे. 5 दिवसाचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेवटच्या 1-2 दिवसामध्ये ना प्रेक्षकांची गर्दी आणि पाहुण्यांची गर्दी त्याचबरोबर क्रिकेट रसिकांची गर्दी या मैदानात होणार आहे. यात कुठल्या प्रकारची शंका नाही. खास करून अगदी आपण पाहतोय श्रीगोंदा तालुक्यातील असणारे उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र अभिजित राऊत सुद्धा अगदी आपण पाहतोय ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. आणि इथं स्वागत केलं गोलंदाजाचं. चेंडू पोचेल मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. प्रेशर बंद रहा था विकेट गिरने के बाद तो उसको कम कर दिया. अच्छा पैटर्न चल रहा है. गेंदबाजी करने की गेंदबाज तैयार. साइश और अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद है. टप्पा खाने के बाद उछाल लेती हुई क्या बल्ले को लगी, बिल्कुल बल्ले को लगी है. साइड मात्र ने और एक विकेट चटका है.
कल क्या होगा एक बार फिर? आज तो बिल्कुल मजा है, लेकिन कल कौन सी टीमें खेलने वाली है? एक बार फिर बहुत सारे भारत के जो मशहूर खिलाड़ी इस मंच पर आने वाले हैं. नक्कीच नक्कीच उद्या मुंबई हा एक संघ आपल्याला पाहायला मिळेल, खास करून ताई पॅकरचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर नागपूर की जे नागपूरचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विशेष म्हणजे उद्या राजकोटचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. एक बालाजी या नावाने आणि एक जर आपण पाहिलं तर LK स्टार याही टीममध्ये निश्चितप्रमाणे आपण खेळाडू पाहायला मिळतात. म्हणजे उद्या निश्चितप्रमाणे महाराष्ट्र राजकोट यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई नागपूर यांच्यामध्ये निश्चितप्रमाणे सामने आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचे जे लॉट्स आहेत ना ते खूप तगडे आहेत. आणि मला असं वाटतं की उद्याचे जे काही 60-70 प्लेयर आपण पकडूया, कारण एका टीममध्ये जरी 15-14चा स्कॉर जरी पकडलं पण त्यांचा चाहता वर्ग, कारण ते सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत, असे सुद्धा काय पाहायला मिळते. म्हणजे एक मॅक्झिमम आपण 55-60 खेळाडू जरी पकडले तर हे तगडे असतील ज्यांनी भारताचं नाव रोशन केलेलं आहे. निश्चित भारतातील दिग्गज खेळ म्हणजे फक्त नागपूरचं जरी 2 संघ असले तरी त्या नागपूरच्या नावावरती गुजरातचे खेळाडू असतील, कोलकात्यामध्ये खेळाडू असतील, राजस्थानमधले खेळाडू असतील, कदाचित दिल्लीमध्ये देखील खेळाडू असतील. भारतातील नामवंत खेळाडू उद्या 4 संघामध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि तारे जमीन पर असणार आहेत, या मंचावरती असणार आहेत, त्या आपल्या पातळीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच उद्या हे तारे सितारे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. परंतु इथे हे तारे मात्र काही करामत करतायत, याला हे पाहणे खूप मजेशीर असणार आहे. गोलंदाज तयार असेल परत एकदा. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे वाईटची मागणी निश्चितप्रमाणे जे केली जाते, परंतु इथे चर्चा आहे. निलेश इंगवले अगदी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो जो संकेत भुजबळ आलेला आहे आणि इथं संकेत भुजबळ आणि निलेश थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळतात. बिग विकेट आलेले आहेत. 29 धावसंख्येची खेळी करणारा कुणाल खोंड बाद झालाय, त्यानंतर पप्पू तोडकर 0वरती बाद झाला आणि रणजित फराटे 2 धावसंख्येवरती बाद झाला. आणि अजून एक चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि अजून एक विकेट आली. संकेत भुजबळ तोही 0वरती बाद. के अंदर अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का बिल्कुल खेलने का जो प्रयास किया गया था वहां कामयाबी नहीं मिली, लेकिन तारीफ करने की खास करके इस वक्त गाउटन के कप्तान की साइज को मौका दिया गया. दूसरा ओवर लेके आए और साइज ने 4 विकेट चटकाए. अब दबाव पूरी तरह से यशवंतराव पासंग के प्रतिष्ठान के ऊपर जाएगा क्योंकि जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन साइज द्वारा. 2 ओवर का जो स्पेल था वो कमाल का था. असली हीरे की परख जोरी का है, वही काम कप्तान का है. मनु सही जगह पर लगाएंगे तो बात बनेगी. साइज को लेके आए और उन्हें 4 शिकार किए हैं. नक्कीच आणि हा प्रयत्न असतो सातत्याने, कारण आता इथे परिस्थिती अशा प्रकारचे नॉकआउट राऊंड सुरू झालेले. इथे तुम्ही पराभूत झाला, तुम्हाला संधी नाहीये, तुम्हाला इथे जिंकणंच आहे. तुम्ही इथे जिंकलात बक्षीसमध्ये प्रवेश करा, त्यामुळे संधी आहे. त्यामुळे तुमचा एक निर्णय सुद्धा तुम्हाला चांगल्या ट्रॅकवरती नेऊ पण शकतो आणि एक चुकीचा निर्णय सुद्धा तुम्हाला दरीमध्ये सुद्धा कोसळू शकतो. बिल्कुल सही आपने बिल्कुल अच्छा एक बार फिर बताया. देखिए ये बच्चे भी देखे ये मुकाबला देख रहे हैं, ये टूर्नामेंट देख रहे हैं अपने पिता के साथ. ये बहुत बड़ा टूर्नामेंट देख रहे हैं, चैंपियन ट्रॉफी 2023 तीसरे सीजन का खेल. और आपने सही कहा कि एक अच्छा डिसीजन. ते छोट्या मुलांना निश्चितप्रमाणे गोष्ट सांगतो की आपले आई वडील जे असतात आपण पाहत असतो की छोट्या छोट्या मुलांना आपण काय दाखवायचं आणि काय शिकवायचं हे आईवडिलांच्या बरंच हातामध्ये असतं. म्हणजे विशेष म्हणजे मी त्या आईवडिलांना धन्यवाद देईल की त्यांनी यावेळेच्या काळामध्ये मोबाईल त्याच्या हातामध्ये न देता चल तुला मैदान दाखवतो, ज्या मैदानावरती शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीचा रंगतदार सामना आहे तिथं तुला नेलं तर तुला कदाचित क्रिकेटची आणि मैदानाची आवड निर्माण होईल. पण याच्यामध्ये देखील पूर्वी द्वंद्व होतं, यावरती आपण निश्चित या बोलूनंतर चर्चा करणार होतं. या लहान मुलांना काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं. छान पद्धतीनं तो विषय तुम्ही छेड़ला है. बिलाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार्फत तैयार हो रहे हैं. करण मडवी का गेंदबाजी कर रहे. कृतज्ञ का नाम है लेकिन बिल्कुल करण मडवी, 2 करण मडवी इस टीम में है जो एक अच्छी बल्लेबाजी कर रहे, एक अच्छी गेंदबाजी करने वाले खिलाड़ी. इस ओवर की अगली गेंद और अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा शरारत करते हुए खड़े खड़े ऑनसाइड पर खेलने का प्रयास किया गया था. आणि एक अशा प्रकारचं म्हणजे क्रिकेट आपण बघतोय. पूर्वीचा काळ असा होता की लहान मुलांना फक्त शाळेतच पाठवायचं, मैदानावरती पाठवायचं नाहीये. आता मात्र तेच आई वडील तेच पालक आपल्या मुलाचं बोट धरून मैदानावरती घेऊन येतात. आता हे क्रिकेटचा खेळ आहे किंवा हे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदललेला आहे पालकांचा. नाही नक्कीच नक्कीच. आता त्याच्यामध्ये थोडंसं ग्लॅमर, म्हणजे पूर्वीच्या काळी खोटं बोलून मैदानावरती यावं लागायचं. आता आई वडील स्वतःहून म्हणतात जा मैदान तुझं वाट पाहतोय. इथे निलेश शिंगोले वाट पाहत होता केव्हा चेंडू बॅटवरती येईल आणि समोरच्या बाजूला स्मृती बंधना स्टँड वरती खेळलेला एक सूर्यप्रकाशचा षटकार.
सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया। स्मृति मंदाना स्टैंड के ऊपर से ना कभी हिम्मत हारी है, जज्बा है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसीलिए सफर जारी है, सफर जारी है। इस तरह से आपको बल्लेबाजी करने, दबाव है आपके ऊपर, लेकिन बहुत अच्छी क्रिकेट, अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का। इस बार गिर गए हैं, लेकिन गेंद का है तारामंडल में, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते भी गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। निलेश इंगवले इथे आक्रमण करताना पाहायला मिळतोय आणि छोटासा कानमंत्राची गरज इथे गोलंदाज कृतज्ञतेसाठी असणार आहे। बिल्कुल सही कहा, जिस तरह से 2 स्ट्रोक खेले गए और ये बच्चे देखिए, ये बिल्कुल बच्चे जो हमारे साथ जुड़े हुए हैं, छोटे बच्चे दिल के सच्चे, क्रिकेट का खेल का जो लूप है बिल्कुल उठा रहे हैं। और सामने बल्लेबाज की बात करें तो निलेश कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। पहले सीधे बल्ले से एक अच्छा स्ट्रोक डाउन द ग्राउंड, उसके बाद में थोड़ा गिर गए। और ये देखिए आजकल इस तरह के स्ट्रोक टेनिस क्रिकेट में खेले जाते हैं, तो ये स्ट्रोक था जिसमें गेंदबाज की कोई गलती नहीं है, गेंद खराब नहीं थी, लेकिन शॉट बिल्कुल कमाल का था। स्कोर 46 ओवर की बात करें तो बिल्कुल इस वक्त चौथा ओवर प्रगति पर है। ये चली गई, ऐसी भी हवा चले और नीलेश का है सबको पता चले, मौका है और दस्तूर भी। अर्धशतक सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळाले, पुरे 50। आणि एक वाक्य तुम्ही सांगितलं प्रशांत सर की चले 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 और सबको पता चले, नाम है बल्लेबाज का निलेश इंगवले। दिखने में है बोले, मैदान के ऊपर एक बार फिर उतरते तो एक बार फिर बरसाते आंख के गोले, खिलाड़ी है निलेश इंगोले। बेहतरीन बल्लेबाजी निलेश इंगवले, इनकी बल्लेबाजी से हम बेहद खुश है। इनका खेल देख के सबका मन डोले। 3 अच्छे स्ट्रोक, एक सीधे बल्ले से, एक बार गिर कर स्क्वायर लेग की तरफ, उसके बाद में रचनात्मक बल्लेबाजी, कलात्मक बल्लेबाजी मैदान के अंदर। गोलंदाज तयार आहे, परत एकदा आपण पाहतोय उजव्या हाताने इथे, ओ हो, इथे चेंडू फाइन लगला सीमा रेषेच्या बाहेर, खिलाडी फिर से एक बार बन गया दर्शक और 6 रन। बल्लेबाजी गिरकर एक बार फिर गेंद को खेल दिया ऑन सेट पर, फाइंडिंग बाउंड्री की तरफ जाते हुए गेंद, नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर निलेश इंगोले द्वारा, मैग्निफिसेंट बैटिंग। काय फटकेबाजी करतो निलेश इंगवले, म्हणजे कुणाल बद्दल चर्चा केली आपण, पप्पू तोडकरची चर्चा केली आपण, चर्चा रणजित फराडेची केली, पण आपण निलेश इंगवलेची चर्चा करत होतो आणि त्याने दाखवून दिले मेरा नाम निलेश इंगवले, चर्चा तो मेरी भी होनी चाहिए। बिल्कुल चर्चा होनी चाहिए, गेम बनाएगा नहीं। पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी थे, बहुत अच्छी गेंदबाजी, 3 विकेट और उसके साथ 30 रन। स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो टोटल बन गया है अब तक 56। और मैदान के अंदर बिल्कुल दे धनाधन बल्लेबाजी हो रही है निलेश इंगोले द्वारा। अब करण मड़वी के ऊपर प्रेशर है, जो साइज मात्रे ने 4 विकेट चढ़कर, उसके बावजूद जैसे कि हम चर्चा कर मनोज चर्चा ये कर रहे थे कि इस टीम के अंदर जो बल्लेबाजी है उसमें बहुत ज्यादा गहराई है। नक्कीच अगदी आपण पाहतोय की आता 6व्या क्रमांकाचा ओम माळी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे, पण इम्पॅक्ट प्लेयर यायचा बाकी राहिलेला आहे। इथे फलंदाजी खूप मोठी आहे या टीमची, पण निलेश इंगवले इथे गावदेवी गावठण संघाला थोड्याशा अडचणीत आणताना पाहायला मिळतोय, कारण षटक क्रमांक जर अगदी आपण पाहिलं ओव्हर क्रमांकाची चालू आहे हे 4थ्याच क्रमांकाचं आहे, पण धावफलकावरती धावसंख्या अब तक 56 आहे, म्हणजे चर्चा आपण केली तर 60-65 धावा होतील असा एक आपला अंदाज होता, पण आता परिस्थिती पाहता इथे 4थं षटक चालू असताना धावफलकावर धावसंख्या 56 धावा आहेत। मनोज इस ओवर की जो बात करें तो 4 अच्छे स्ट्रोक आए हैं, खास करके आप देख रहे तो लॉन्ग ऑन क्षेत्र में एक अच्छा स्ट्रोक, उसके बाद में स्क्वायर की तरफ एक अच्छा स्ट्रोक, फाइंडिंग पर अच्छा स्ट्रोक, थर्ड मैन क्षेत्र में एक अच्छा स्ट्रोक, यहां से मोमेंटम बन गया। इस मुकाबले में यशवंत राव पाते के टीम के लिए मोमेंटम बन गया। जो हम सोच रहे थे 65 के बारे में, अब 75-80 के बारे में सोच रहे, क्योंकि एक बड़ा ओवर आया जिसकी जरूरत थी। आणि समाधान म्हणजे आपण पाहतो ना कधी कधी आपल्याला असं वाटतं की मला एवढं पाहिजे होतं, पण हा थोडंसं मिळालं ना अजून मिळावं, ही अपेक्षा वाढल्या जातात आणि अपेक्षा वाढण्याचं कारण आहे निलेश इंगवलेची भरलेली फलंदाजी।
और पिछले मैच में वो गेम चेंजर देखिए किस तरह से इन्होंने बल्लेबाजी की। ये टेनिस क्रिकेट .in है, ये गिर कर अच्छा स्ट्रोक खेल दिया था, बहुत खूबसूरत स्ट्रोक था, टाइमिंग बेहतरीन, तारामंडल में गेंद चली गई और शानदार अलग अलग स्ट्रोक इनके पिटारे में है, उसका पूरा इस्तेमाल किया और एक बड़ा ओवर यशवंतराव पासंग के प्रतिष्ठान के लिए आया जिसमें प्रेशर पूरी तरह से रिलीज हुआ और प्रेशर गावटन की तरफ चला गया है। मला वाटतं चेंडू जो आलेला आहे तो थोडासा चेंज असावा असं वाटते, पंचांना असं वाटते, त्यामुळे जो चेंडू हरवलाय तो शोधण्याचं काम कदाचित या ठिकाणी केलं जाते. टेनिस क्रिकेट .in संतोष नाणेकर यांची संपूर्ण जी टीम आहे त्या टीम बद्दल आपण चर्चा करणं सगळ्यात गरजेचं राहील. एक खूप मोठं काम आहे कारण या टेनिस क्रिकेट विश्वातली पहिली वेबसाईट आपण म्हणूया ज्यांनी मात्र सुरू केली, त्यानंतर अगदी ग्लॅमर यायला सुरुवात झाली. नाहीतर कोणाला माहित होतं कोणते कोणते खेळाडू कशा कशा प्रकारची कामगिरी करतात, कोणते समालोचक काय काय त्यांचे डायलॉग आहेत, कोणते कोणते प्रसिद्ध होतात ते माहिती नाही. ज्या स्पर्धा मोठमोठ्या आहेत त्या स्पर्धा पाहण्यासाठी तिथपर्यंत जावं लागायचं का, तर तिथपर्यंत गेल्याशिवाय माहिती होत नसायचं. पण ग्लॅमर आलं की सामने आम्ही असे पण पाहिले आहेत की त्या सामन्यांसाठी अक्षरशः एक एक लाख लोक ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. हे रेकॉर्ड आहेत आणि हे रेकॉर्ड कशामुळे घडलं, ऑनलाईनमुळे. आणि अगदी आपण पाहिलं टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून इथे लाखो रुपयाचे कॅमेरे वापरले जात आहेत. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे, लाखो रुपयाचा कॅमेरा जरी असेल, त्या कॅमेऱ्यामध्ये चांगला फोटो जरी येत असेल, पण तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला तुमचं इमेज बनवण्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची कामगिरी करावी लागते. स्वतःची इमेज ही स्वतःलाच बनवावी लागते आणि ते संतोष नाणेकर आणि त्याच्या संपूर्ण टीमने करून दाखवलंय. म्हणून जगामध्ये मागणी संतोष नाणेकर आणि टीमची अर्थात टेनिस क्रिकेट .inची केली जाते, हे तितकंच खरं आहे. अगदी बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माहिती सांगितली. अगदी हँडिकॉप म्हणजे तो एक छोटा कॅमेरा घेऊन संतोष नारेकर पळत राहिला. आई आपल्या गावात गेली आणि फंडातून त्या ठिकाणी पैसे आणले आणि मग आपल्या मुलाचं स्वप्न साकार व्हावं याकरता तो एक कॅमेरा त्याने दिला. तो कॅमेरा घेत संतोष नाणेकर प्रत्येक मैदानावरती पळत राहिला. काही ठिकाणी त्याची टिंगलटवाळी झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यानंतर मग 2013 मध्ये खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या खेळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती कोणी केले तर संतोष नाणेकर. टेनिस क्रिकेट .in आणि आता मी असं म्हणेन की संघर्षातून यशाकडे गरुड झेप घेणारा एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, अशा प्रकारचा एक माणूस आहे ज्यांनी कमी वयामध्ये इथे एक चांगला व्यवसाय होऊ शकतो, अनेक जणांना यावेळेला काम मिळू शकतं. इथे बघा, इथे कुठल्या प्रकारे शासनाची अधोरेखित केलेला हा या ठिकाणी व्यवसाय नाही आहे. अनेक कॅमेरामॅन या ठिकाणी काम करतात, अनेक अपडेटर काम करतात, अनेक लाईव्हच्या टीम या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने काम करतात आणि हे सगळं संतोष नाणेकरनं उभारलंय आणि त्याचं जनक जर कोण असेल तर तो संतोष नाणेकर आहे. नक्कीच अगदी संतोष नाणेकरचा खूप मोठा इतिहास आहे. अगदी आपण पाहतोय मी ज्यावेळेस कधी काम सुरू केलं तर ती चर्चा करत असताना कधी कधी असं म्हणते, अरे हे काय असू शकतं, असं एक कॅमेरा घेऊन त्याच्यामध्ये काय ऑनलाईन पाहायला मिळणार आहे, कारण त्याच्यात मध्ये काय फायदा आहे. या गोष्टी पूर्वीच्या काळी केल्या जायच्या, पण आज मागणी आहे टेनिस क्रिकेट .in हे तितकंच करायचं. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन होते प्रशांत सर आणि इथे निलेश इंगवले आहे तसाच ऑन राहणार का, पण दोन पंच परत एकदा एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चर्चा खूप मोठी असेल कारण एक सुद्धा निर्णय, बोला सर. ओके, एक सुद्धा निर्णय म्हणजे अगदी आपण पाहतो ना इकडे तिकडे व्हायला नको, कारण खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा. अर्थात क्रिकेटची स्पर्धा छोटी किंवा मोठी हे महत्वाचं नाही, क्रिकेट मोठं आहे आणि त्याला गालबोट लागता कामा नये, ही सगळ्यात मोठी खबरदार आहे. नाही तर बऱ्याच वेळा आपण पाहतो प्रेक्षकांमध्ये चर्चा असते की एवढा वेळ का साठी घेतला जातोय. एखादी चांगली वस्तू बनवायची असेल किंवा चांगलं काम करायचं असेल, वेळ द्यावा लागतो आणि वेळ हा लागतो, ही तितकंच खरं आहे. यू आर एब्सोल्युटली राइट. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार. करण बट भी गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ टप के बाहर एक बार फिर मिला रूम और बल्लेबाज ने मचाया धूम. गेंद खबर बाउंड्री लाइन के बाहर. शेरन ब्यूटीफुल बैटिंग. म्हणजे इथेच असा चेंडू अगदी आपण पाहिला ना, म्हणजे आता परत एकदा आपण ऑन स्क्रीनवरती जाणारच आहोत. तिथे आपण पाहू की निलेश इंगोलेच्या बॅटमधून आलेला षटकार कशा प्रकारे होता. पण एक गोष्ट तितकीच खरी की इथे जो काही उजवेष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू अगदी आपण पाहू शकतो, परत एकदा जो पडला गेला होता. चेंडूवरती खूप दूरवरून फटका खेळलाय, पण त्याच्या बॅटमध्ये चेंडू आल्यानंतर अशा प्रकारे गेला ना की एखादा स्पंच बॉल आहे आणि त्याला बॅट लागल्यानंतर त्याची जी ताकद किंवा त्याचं जे काही उंची जी आहे ती अचानक वाढल्यासारखी पाहायला मिळाली आणि खूप दूरवरती चेंडू येऊन जो बाहेर पडलेला आहे आणि षटकार येताना पाहायला मिळाला. निलेश इंगवले आज मला असं वाटतंय जिथं लात मारीन तिथं पाणी काढील. बिल्कुल सही आपने कहा, जिस तरह से वो बल्लेबाजी करे. और मनोज इस ओवर में 28 रन आए, 28 रन मतलब बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा. तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी रही है निलेश इंगवले की. ये तो आखिरी गेंद जिस तरह से खेली गई ना, मेरे हिसाब से वो इतना आसान शॉट नहीं था. काफी ऑफ स्टंप के बाहर, आंखों से दूर गेंद थी, लेकिन पिछले 4 गेंदों में जो अच्छे स्ट्रोक आए थे ना, वो जो कॉन्फिडेंस था ना, वो बिल्कुल काम आया.
टोटल स्कोर एकदा जर आपण पाहिला इथे षटकं संपली 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 4 बाद 62 धावफलकावरती आहेत. 4 षटकं संपली, 4 फलंदाज बाद आहेत प्रशांत सर, आणि 62 धावा. 6 मधून 2 वजा केले की 4च बाकी राहत आहेत. हे तितकंच खरं. बिल्कुल इस वक्त ज्यादा ऑफ स्टंप के बाहर चले गए थे, ऑन साइड पर खेलते स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का अवसर. एक इंटरेस्टिंग बात मैं बताना चाहूँ, करण मडवी की बात करें तो 4-4 के बारे में आप बोल रहे हैं, 44 रन दिए, 44 रन इन्होंने दिए 2 ओवर में. बिल्कुल वो उसका नाम करण मडवी है, कृतज्ञ है. वो 44 रन, अगर और 6 रन आते तो 50 रन पूरे होते. तो इनके ऊपर एक अच्छा प्लान बल्लेबाजों ने बनाया और अच्छी रणनीति बनाई, योजना के अनुसार काम किया, इनको टैकल किया गया है. नाही, पण ना इथे किती जरी मोठी धावसंख्या, म्हणजे इथं जर आपण ना एक अंदाज होतो 100 जरी झाले ना, ती ताकद आहे ना गावदेवी गावठाणमध्ये की 100 सुद्धा पार करण्याची. असं नाही की गावदेवी गावठाण इथं 100 झाले म्हणजे थांबणार आहेत. ते थांबण्यासाठी आलेले नाही, ते सुद्धा जिंकण्यासाठीच आलेले आहेत. फक्त या मॅच मध्ये काय होणार आहे, एक संघ जिंकणार आहे आणि एक संघ जर या स्पर्धेच्या बाहेर गेला इथं प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे. हे तितकंच खरं ठरणार आहे. बिल्कुल सही. गेंदबाजी की बात करते तो गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. सोहेल गेंदबाजी करे, एक बार गेम चेंजर खिलाड़ी है, बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, 3 विकेट चटकाए थे. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें तो बहुत अच्छी पारी खेल रहे बल्लेबाज नरेश. ओवर 9 स्ट्राइक रेट पर, 5वां ओवर प्रगति पर है. 6 ओवर का मैच. इस ओवर के अगली गेंद सोहेल और घूमकर दे, घुमा के गेंद को खेल दिया ऑन साइड पर. खिलाड़ी है लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने. दर्शनीय स्ट्रोक का आज नीलेश इंगवले का इंजन गर्म है. गाड़ी 5वें गियर पर चली गई है. आणि आमचे अर्जुन दादा आम्हाला कळवत आहे तिथे निलेश इंगवले यासाठी बहारदार फलंदाजीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस निश्चितप्रमाणे जे असणार आहे. ही जबाबदारी पार पडतो निलेश इंगवले, कारण इथे संघाला सावरण्याचं काम जाते गाव हे त्याचं मूळ गाव आहे आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे जो इथे जबरदस्त कामगिरी करतोय. काय अफलातून फलंदाजी या ठिकाणी करतोय आणि विशेष म्हणजे त्याची कामगिरी आपण पाहिली. 8 चेंडू खेळलाय आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक 35 धावा, 5 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. सोहेल के अगली गेंद आगे आए, बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया. कवर पॉइंट बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है और वो गाना, बिल्कुल गाना बज रहा है, उड़ी उड़ी जाए. आखिरकार गेंद को रोका गया है. 1 रन या 2 रन मिलेंगे. स्ट्राइक रेट पर जितने नीलेश इंगवले रहेंगे ना, मनोज, रनों की बरसात होने वाली. आंखें जम चुकी है. इनको बॉल नहीं फुटबॉल जैसे दिखाई दे रहा है. नक्कीच. आणि तिथे क्षेत्ररक्षकाचं सुद्धा लक्ष तितकंच चांगलं होतं. चेंडू अचानक उसळी जरी घेतली पण चेंडू त्यांनी अडवला आणि 2 धावा संघासाठी वाचवल्या, ही महत्वाचं आहे. ओ इथे थोडासा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण उतरा पाहायला मिळेल. 1 सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आहे का, नकार आहे. फिकी ला जबाब. 1च धाव या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळाली आणि धापालकर धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल. यशवंत भाऊ पाचंगे, सागर भाऊ दंडवते स्पोर्ट्स क्लब शिरूर संघ जाऊन जे पोहोचलाय तो असेल एकूण 72 धावा, 72 लॉस ऑफ 4 विकेट. इस मुकाबले में खास करके जो दबाव था, उस दबाव को झेलते हुए अच्छी बल्लेबाजी रही है बल्लेबाज नीलेश इंगवले की. अब मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए. बल्लेबाज तैयार. ओम सोहेल का सामना करेंगे. ओवर 5वां प्रगति पर. फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी मौजूद है, उसके साथ गली पॉइंट, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड विकेट की तरफ एक खिलाड़ी बॉडी लाइन पर तैनात, स्क्वायर लेग का खिलाड़ी बॉडी लाइन पर और फाइन लेग का खिलाड़ी बहुत फाइन रखा हुआ है, दायरे के अंदर है. सोहेल की अगली गेंद, खराब शॉट ऑफ टाइम के बाहर गेंद, छेड़छाड़ी करने की कोशिश, वाइड बॉल का इशारा फॉलो किया गया था सोहेल द्वारा. स्कोर 73 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट गिरने के बाद 5वें विकेट के लिए मनोज एक अच्छी सादरी बीच में मैदान पर पनपती भी यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान टीम के लिए. गोलंदाज अगदी आपण पाहतो या ठिकाणी परत एकदा सोहेल गोलंदाजीवरती तयार. या दरम्यान अगदी आपण पाहिले ओमच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला अगदी स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल तर येताना पाहायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक सिंगल आली आणि एका सिंगलवरती एका धावसंख्येवरती समाधान मानले ओमने. ओम पोचला जाईल. इथे वैयक्तिक धावसंख्या ओमची पोचते आता 2 वरती आणि संघाची धावसंख्या असेल ती असेल शिरूर संघाची 74 धावा, 74 रन, 74 धावा आहेत. मनोज, एक बार फिर देखिए, अपने किरदार को समझने की जरूरत है. इस वक्त सपोर्टिंग रोल अदा करना है बल्लेबाज ओम को. स्ट्राइक रन पर नरेश. अच्छा स्ट्रोक, कड़क शॉट, गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. 4 रनों के लिए
दमदार रन मिलेंगे 4 चौका। पहिल्या 1-2 सामन्यांमध्ये आपण निलेश इंगोलीची कामगिरी पाहिली तर तो स्वतःवरती कदाचित नाराज असेल आणि तोच स्वतःला देश असेल दोष किंवा द्वेष आणि त्याच्यानंतर त्याचा बदलला गेला आवेश, नाव त्याचं निलेश, जबरदस्त कामगिरी करतोय इथे. षटक क्रमांक अगदी आपण पाहिलं 5व्या क्रमांकाचे संपले आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या 4 बाद, टोटल स्कोर आहे 78, 78 धावा धापलेकर देत. नीरज ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, सबको प्रभावित किया है और इस वक्त स्कोर बिल्कुल बहुत तेजी के साथ आगे बढ़ता हुआ हम सोच रहे थे 60 के ऊपर। ये दर्शक दीर्घा में दर्शक देखे, ये सारे दर्शक अभी भी ये मुकाबला देख रहे हैं महेंद्र सिंह धोनी स्टैंड में। और पहले मुकाबले की अगर बात करें तो यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान ने बनाए थे 85 रन और गावदेवी गावटन ने बनाए थे 86 रन। तो बिल्कुल मनोज आपने सही कहा कि स्कोर अगर यहाँ से एक एंड से बन रहा है तो दूसरी तरफ जो टीम है वो भी कुछ कम नहीं है नमकम वाली टीम है। लेकिन आखिरी ओवर और आखिरी ओवर में क्या स्कोर 90 के पार जाएगा, क्योंकि दिनेश है बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। निर्णायक ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर तैयार हो रहे हैं। पिट्टू गेंदबाजी कर रहे हैं, छोटे गेंद पर प्रहार किया गया, गेंद बॉलिंग की तरफ जाती भी 6 रन। एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर, एक तरफ नाइला है, दूसरी तरफ नाइला है, एक तरफ काई है, दूसरी तरफ एक बार फिर देखे बराबर की पिटाई है। आग दोनों तरफ बराबर की लगी हुई, करे तो क्या करे मनोज, करे तो क्या करे। जबरदस्त आक्रमण मैदान के अंदर। शार्पी चेंडू ओम माळी आणि ओम माळीच्या बॅट मधून आलेला हा षटकार अगदी मोक्याच्या क्षणी अगदी आपण पाहतोय. म्हणजे विशेष काय, शेवटचे षटक सुरू झाले, शेवटच्या षटकासाठी अगदी आपण पाहतोय प्रथमेश याला आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि पहिला चेंडू थोडासा खराब आहे आणि त्याचा खरपूस समाचार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी करतोय ओम माळी आणि धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलका धावसंख्या आहे 84 धावा, 84 रन, 84 वरती धापलक निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली, एक जबरदस्त कामगिरी ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे. थँक्स टू कॅमेरामन, फोकस आमच्यावरती. ओ इथे 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 परत एकदा मित्र म्हणला असेल, अरे दे टाळी, खेळला षटकार, नाव त्याचं ओम माळी. ओहो चली चली, ऐसी भी हवा चली मैदान के अंदर, ओम माली की हवा चली, गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई है। बेहतरीन बल्लेबाजी, अब आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है, एक तरफ कुआं है, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। नो बॉल का इशारा। मैग्निफिसेंट बैटिंग, ये नो बॉल का इशारा। और उसके बाद में चैंपियन ट्रॉफी 2023 पिक्चर है सुपर हिट। मनोज ये गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। 91 या स्पर्धेत एक रेकॉर्ड होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय फाईन लेगला पोहोचला गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या दरम्यान एक सिंगल तर इथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही आणि धापालकरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय शेवटच्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेत. 92 धावात, 92 रन, 92 धावा आहेत आणि आता सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागले गेले या स्पर्धेमध्ये 100 नंबरी सोनं अशी असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी 2023 बाबूजी आव्हाड महाविद्यालय क्रीडांगणावरती मात्र या पाथर्डी शहरात ही क्रिकेटची स्पर्धा रंगली गेली आहे. पण एवढंच पाहिजे, या मैदानावरती आज 100 धावसंख्येचा टप्पा पार होणार की नाही, कारण पहिली क्रिकेटची स्पर्धा आम्ही पाहिली होती पिंपळगड टप्प्याला, पण इथं 100चा टप्पा पार होणार का ते पाहायला खूप मजा येणार आहे. बिल्कुल बाहुबली में कटप्पा, और आप एक बार फिर यहाँ आते हैं तो पिंपलगांव टप्पा, अगर गेंदबाज टप्पा भूल जाएंगे ना तो सामने बल्लेबाज जो 42 पर खेल रहे, नीरज ने 42 रन बनाए हैं और एक तरफ 100 का आंकड़ा भी पार करना है। टप्पा खाने के बाद उछालता ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, फिलहाल चैलेंज किया गया, थर्ड अंपायर की तरफ जाएंगे।
एक तरफ 100 का आंकड़ा दिखाई दे रहा है तो नीलेश को वो 50 दिखाई दे रहा है। मैजिकल फिगर है, कीर्तिमान बनाने का मौका है और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। नक्कीच इथे अगदी आपण पाहतो चेंडू थोडासा उसळला गेला होता, हाईट निश्चितप्रमाणे चेंडू होती, पण ती हाईट किती आहे आणि विशेष म्हणजे एक इथे काय टेप आहे का मोजायला, पण इथे फलंदाजाची उंची किती आहे, किती चेंडू उसळला गेलाय, तिथं कुठं पॉज घ्यायचा, तिथे चेंडू किती उसळला गेल्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला रिझल्ट देईल, त्याच्यानंतर आपल्याला निर्णय येणार आहे की इथे तो वाईट बॉल आहे, नो बॉल आहे किंवा काय जो काय निर्णय येईल तो फेअर डिलिव्हरी आहे का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय असेल ते जोपर्यंत इथे निर्णय येत नाही तोपर्यंत कळणार नाही. बिल्कुल, एक तरफ अगर देखें तो अच्छी पारी बल्लेबाज नीलेश के लिए 42 पर खेल रहे, मनोज अर्धशतक आएगा नहीं आएगा वो देखना बहुत जरूरी। और दूसरी तरफ यशवंतराव पाचंगे मैजिकल पर जादू आंकड़ा जो छोड़ने की कोशिश करेंगे तो मनोवैज्ञानिक दबाव बन सकता है, तो वो दो चीजें। लेकिन दूसरी तरफ गावदेवी गावठान की टीम विकेट की तलाश में रहेगी, तो ये वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल का इशारा हुआ, मतलब ये गेंद मनोज आपको और एक बार फिर डालनी पड़ेगी। देखिए कहां से गेंद एक्शन रिप्ले में बहुत ऊपर से, सर के ऊपर से बिल्कुल वो पानी चला गया था, गेंद ऊपर से चली गई, इसलिए व्हाइट बॉल का इशारा। म्हणजे इथे जर अगदी आपण पहिलं मराठीमध्ये एक म्हणे डोक्यापेक्षा जास्त पाणी व्हायला गेलं की त्रास होतो, पण इथं त्रास गोलंदाजाला आहे, फलंदाजाला नाहीये. इथे त्याला कॉन्फिडन्स होता, तो फलंदाजाला निलेश शिंगवलेला की माझ्या डोक्यावरून चेंडू गेलाय, रिव्ह्यू घेतला, सक्सेस ठरला, एक धाव आली वाईटच्या रूपानं. इथे चेंडू पाठवला जाईल लॉंग ऑफला, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि निलेश इंगवलीची खेळी संपुष्टात आली. पण मित्रांनो, पाथर्डीकरच्या सगळ्या माझ्या मित्रांना विनंती असेल, निलेश इंगवलीची फलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी पण याचा जोरदार टाळ्या. के बाहर गेंद थी और बल्ले के बीचों बीच नहीं है, आंसर पर खेलना चाहते हैं, लॉन्ग ऑन क्षेत्र में खड़े खड़े खेलने का प्रयास, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में चली गई, गेंद के नीचे खिलाड़ी ये अच्छा कैच और 42 रनों की एक अच्छी पारी समाप्त, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। विकेट चाहिए, मैंने जैसे कि कहा कि गावदेवी गावटन के लिए विकेट चाहिए, वो बड़ा विकेट, प्राइसलेस विकेट मिला है। अब एक बार फिर 100 के अंदर रोकने का प्रयास हो जाएगा, गावदेवी गावठान बिल्कुल ये कोशिश करेगी। नी बॅटर राहुल शिलार आपण निश्चितप्रमाणे त्याला पाहणार आहोत. शेवटचं षटक चालू आहे मैदानाच्या आत. यावेळेस राहुल शेलार आलाय, त्याने सुद्धा गोलंदाजावरती वार करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र तो परतेल. सीमा रेषेवरती झालेला एक सुरेख झेल, राहुल शेलारची खेळी संपुष्टात, लागोपाठचा दुसरा फलंदाज. बीच मैदान पर पहले छक्के चौकों की बौछार, अब फिलहाल गेंदबाज ने किया पलटवार, लिया बहुत महत्वपूर्ण विकेट और एक बार फिर प्रथम ने कहा रंग भरने के लिए हम भी तैयार। 93 प्लस ऑफ 6 विकेट, ये एक बार फिर स्ट्रोक तो बिल्कुल आप देख रहे हैं, लॉन्ग ऑन क्षेत्र में लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने का प्रयास किया गया था, राहुल शेलार ने पलटवार करने का प्रयास किया, लेकिन प्रथम कहा कम है, बेहतरीन तरीके से अपना दमखम दिखाते हुए इस मुकाबले में। गेंदबाज ने किया बल्लेबाज पे पलटवार और जो बल्लेबाज आउट हुआ उसका नाम है राहुल शेलार. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश शेवाळे इम्पॅक्ट प्लेयर आहे, जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. 8व्या क्रमांकावरती गणेश शेवाळे त्याला पाहायला मिळाला. ही चर्चा आहे प्रशांत सर, इम्पॅक्ट प्लेयर 8व्या क्रमांकावरती आहे, यावर तुम्ही समजून घ्या. ओ इथे मात्र चेंडू खूप उंची घेतोय, लांबी आहे का? हो लांबी पण आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, पंचांच्या दोन्ही हात आकाशाकडे जात आहेत. Scored 99 for loss of 6 wicket. आखरी गेंद, गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी पॉइंटला चेंडू पोहोचला जाईल आणि एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेत पहिल्यांदा झाल्या 100 धावा, 100 रन कंप्लीट. यशवंत पाचंगे आणि सागरभाऊ दंडनेच्या मालकीचा असणारा शिरूरचा संघ आहे, ज्या संघाने या स्पर्धेत प्रथमतः बनवलेल्या आहेत पूर्णपणे 100 धावा, 100 रन कंप्लीट. मैजिकल फिगर है और बहुत अच्छी बल्लेबाजी रही है यशवंतराव पाचंगे प्रतिष्ठान की, और अब गावदेवी गावटन के पास भी बहुत अच्छी बल्लेबाजी, खास करके करण वनवी की ऊपर सबकी निगाह रहेगी. आज नीलेश इंगोन ने प्रभावित किया, 42 रनों की अच्छी पारी
और सबसे बड़ी बात, जब इम्पैक्ट प्लेयर मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए गणेश शेवाड़ी, तो इन्होंने एक अच्छा स्ट्रोक खेल के इम्पैक्ट बिल्कुल डाल दिया अपने टीम के लिए। और अब जाकर एक इंपॉर्टेंट बात है मनोज, इस मैच में सही इस्तेमाल बल्लेबाजों का हुआ, इम्पैक्ट प्लेयर का सही इस्तेमाल हुआ, जल्दबाजी नहीं की, थोड़ा समय लिया, अपने बल्लेबाजों को खेलने का मौका मिला, और जब जरूरत पड़ी तब एक बार भी लगा कि अब जरूरत है फिनिश करने के लिए, इम्पॅक्ट प्लेयर को बुलाया गया था। सही डिसिजन मैं समझ सकता हूँ कप्तान का। नक्कीच अगदी डिसिजन खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला आणि शेवटच्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं विकेट देण्यापेक्षा 1-2 धावा घेतल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो केला गणेश शेवाळे यांनी इम्पॅक्ट प्लेयर या फलंदाजाने आणि 100 धावा फलकावरती या ठिकाणी अगदी आपण पदे पूर्ण केले गेलेत। 101 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु इथे आपण थोडा वेळ आजच्या रात्रीसाठी थांबणार आहोत। आपण थांबणार आहोत, पण यानंतर परत एकदा गोड आवाज आपल्या सर्व खेळाडूंना ऐकायला मिळणार आहे की बल्लेबाज यहाँ पे जीतने के लिए कैसा करता है कोशिश। यहाँ पे 101 रन बनाने के लिए बल्लेबाज कैसे करते जीत और कोशिश, क्योंकि इसके बाद जो आगे की कहानी जो सुनने हम आएंगे उनका नाम है नरेश और मनीष। थैंक यू। धन्यवाद प्रशांत दवडे सर, धन्यवाद मनोज बेलेकर सर। जो सामना वेळापत्रकातला पहिला होता, जो सामना गावदेवी गावठण संघाने जिंकला होता, त्या सामन्यामध्ये जे काय चुकलं होतं किंवा चुकला आपल्याकडून झाल्या होत्या, यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघाने त्या चुकांचा अभ्यास करताना, प्रथम फलंदाजी करताना 100 धावफलकावर लावलेली आहे आणि गावदेवी गावठणच्या प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात अर्जुन वनवे साहेबांकडून 1000 रुपये जीपे निलेश इंगवलेच्या खात्यावर पोहोचलेले आहेत, जे त्यांनी जाहीर केले होते। आपण आपलं जीपे चेक करू शकता। थँक्यू अर्जुन वनवे सर, आपल्या वतीने ते प्रोत्साहन खेळाडूंना दिलं जाते। तुमचा खेळ चांगला झाला तर तुमच्या कार्याची दखल घेणारे जाणकार प्रेक्षक या क्षेत्रात आहेत आणि म्हणूनच कित्येक खेळाडू ती प्रेरणा घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असतात। हायलाइट्स आपण पाहतोय, बिहाइंड द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट, खूप चांगले स्ट्रोक आपण पाहिले, सरळ बॅटचे फटके, आडव्या बॅटचे फटके, मनगडी फटके, हॅमर केले, वेगवेगळ्या फटक्यांची सरबत्ती आपण पहिल्या डावामध्ये पाहिली बघा। यावेळी सरळ बॅटचा वापर करताना ऑन ड्राईव्ह एरियल रूट देऊन बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला। तर ओव्हरऑल एक चांगली हायलाइट आपण tenniscricket.in च्या स्क्रीनवर पाहिली आणि या ठिकाणी सायक्लिक प्रेझेंट शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय। आजचा हा दुसरा दिवस आहे, तर अजूनही 3 दिवस आपण या क्रिकेटच्या थरार नाट्याला अनुभवणार आहोत। उद्याच्या दिवसात 4 व्यावसायिक संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि आता लाईव्ह चॅटवर सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की उद्या नक्की कुठला खेळाडू कुठल्या संघात खेळेल, कुठला खेळाडू उद्या पाथर्डीमध्ये शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल। कारण नामवंत खेळाडू जे त्यांच्या चांगल्या खेळाच्या आधारावर ओळखले जातात आणि प्रेक्षकांना त्यांचा खेळ पाहण्याची नेहमीच इच्छा होत असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक भेट देत असतात आणि अग्रगण्य प्लॅटफॉर्म tenniscricket.in ज्याने खऱ्या अर्थाने ही सुरुवात केली, मुहूर्तमेढ रोवली लाईव्ह क्रिकेटची आणि या लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षक मैदानात जाण्याची इच्छा वर्तवत असतात, पण नोकरी धंद्यामुळे काही वेळेला त्यांना मैदानात जाता येत नाही। आपण आता अहमदनगरमध्ये आहोत आणि आम्ही समालोचन कक्षामध्ये आहोत आणि एक चांगलं वातावरण, खूप चांगल्या पद्धतीचं हे ॲटमॉस्फिअर खरंच मंत्रमुग्ध करते प्रेक्षकांना, सर्व आमच्या पाहुण्यांना आणि म्हणूनच क्रिकेटचा हा खेळ आज सुद्धा निर्विवादपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय। आमच्या समालोचन कक्षामध्ये आजच्या वेळापत्रकातल्या शेवटच्या डावासाठी आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत सन्माननीय नरेश ढमे सर। 101 धावांचा करायचा आहे पाठलाग, चेंडू असतील 36। यस टार्गेट, जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये येतो तर प्रत्येकाच्या मनामध्ये टार्गेट हा शब्द घर करत असतो। कशा पद्धतीने टार्गेटला चेस करायचंय,
कशा पद्धतीने टार्गेटला डिफेंड करायचं आहे, कुठल्या षटकावर कुठल्या गोलंदाजाला वापरायचं आहे, कुठल्या क्रमांकावर कुठल्या फलंदाजाला पाठवायचं आहे. खरं तर एक सत्व परीक्षा असते कर्णधाराची, कारण ती जबाबदारी उचलून तो त्या संघाला लीड करत असतो आणि म्हणूनच त्यांची दूरदृष्टी, कर्णधारांचा अभ्यास आणि कर्णधाराच्या निर्णयाला मान सन्मान देण्याची तयारी प्रत्येक खेळाडूची असायला हवी. प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू निवडलेले आहेत आणि 11 खेळाडूंचा रोल कॅप्टनला माहित असतो की मला कुठल्या खेळाडूला कुठल्या क्रमांकावर कुठल्या कामगिरीसाठी पाठवायचं आहे. तर या ठिकाणी ॲज एक्सपेक्टेड ॲज ऑलवेज स्ट्राईक एंडला आपल्याला करण मडवी पाहायला मिळतील आणि करण मडवीच्या साथीनं आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय अमित नाईक, म्हणजे बंटी पटेल यांच्या प्रमाणे त्यांचा खेळ सुद्धा आहे. पण मला अजूनही सांगे प्रीमियर लीगची आठवण झाली गेल्या वर्षाची. अमित नाईकने वन साइड तो सामना जिंकवला होता. खरं तर पूर्णपणे सामना फसला होता आणि फक्त प्रेक्षकांच्या ओठावर एकच नाव अमित नाईक. गेल्या वर्षाचा शेवटचा आठवडा आणि आता पाहूया या शिरसाट स्पोर्ट्सच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चॅम्पियन नक्की बनतोय कोण. इव्हेंट मॅनेज करण्याचं काम खरं तर तारेवरची कसरत असते. प्रत्येकाला अजूनही कळत नाही की इव्हेंट म्हणजे नक्की कशी मॅनेज करायची असते आणि त्यासाठी एक जे ॲटमॉस्फिअर क्रिएट झालेलं आहे. जर आपण या मैदानात आलात तर तुम्हाला कळेल की इव्हेंट जी काय असते. खरं तर अल्टिमेट इव्हेंट मेकरचं देखील मी कौतुक करेन या स्पर्धेच्या निमित्तानं, ज्याने एक खूप चांगल्या पद्धतीनं एक विजन ठेवलं आणि विजनच्या अंतर्गत अल्टिमेट इव्हेंट मेकर या 2 दिवसांमध्ये खरंच प्रेक्षकांच्या मनात घर करताना पाहायला मिळालंय. थँक्स ऑल टीम अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. मॅच सुरू करूया. आमचे अधिकृत धावनोंदक मिस सोनमताई आमच्या सोबत आणि सोबतच कॉमेंट्री बॉक्स मध्ये नरेश डोमे सर ॲज एक्सपेक्टेड बाय करण मडवी या षटकाची करतायत दमदार सुरुवात. बॉल सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. प्रत्येक कॅप्टनचं एक एक्सपेक्टेशन असते की सलामीच्या फलंदाजाने कशा पद्धतीने रोल अदा करायला हवा आणि त्यापैकी एक विश्वासू नाव करण मडवी. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हरचा चौकार. आडव्या पाठीने खेळायचा प्रयत्न अनपेक्षित तो बॉल थोडा खाली राहिलाय. खरं तर करणला वाटलं होतं की बॉल थोडा बाउन्स घेईल, खेळपट्टी थोडी टणक आहे, ड्यू फॅक्टर आहे, त्याचमुळे बॉल थोडासा गोलंदाजाच्या पक्षात जाताना आपण पाहिला. पण पहिल्या डावामध्ये ते जाणवलंच नाही. प्रत्येक षटकामध्ये चांगला खेळ शिरूर संघाचा राहिलेला आहे आणि म्हणूनच ओव्हरऑल एक चांगलं बॅटिंग युनिट आणि एक चांगली धावसंख्या पहिल्या डावात पाहायला मिळाली. कमी गतीचा बॉल जाळ्यात अडकवलेला आहे. एक स्ट्रॉंग माइंडसेट आहे शिरूर संघाचा की आपण 101 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते टार्गेटचा पाठलाग करताना पर्याय खूप कमी आहेत फलंदाजांकडे आणि म्हणूनच जास्तीत जास्त अटॅकिंग स्ट्रोक त्यांना खेळावे लागतील. म्हणून गोलंदाज सुद्धा वेगळं व्हेरिएशन वापरतोय आणि त्या व्हेरिएशनच्या अंतर्गत जरी पहिल्या बॉलवर चौकार आला, पुढचे 2 बॉल तो आपल्या नावावर करते. वॉट अ स्टार्ट बाय बोथ टीम्स. मी खरंच हे सांगेन, पहिला बॉल करणच्या नावावर आणि पुढचे 2 गोलंदाजाच्या नावावर. पण आता बघा या ठिकाणी पंच निरीक्षण करतायत, परीक्षण करतायत, व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. tenniscricket.in या फॉर्मच्या माध्यमातून एकूण 12 वेगवेगळे अँगल्स आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. त्याचमुळे प्रत्येक मैदानातील घडामोडींवर विशेषतः आमचे सर्व कॅमेरामॅन मित्र लक्ष ठेवत आहेत. आमची एडिटिंग टीम काम करते. यावेळेस खाली क्षेत्र आहे, आडव्या पाठीने खेळलं, थोडस थांबलं आणि त्यानंतर बॉलला थेट पाठवून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. चार या मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता एकंदरीत 9 या आकड्यावर. 2 चौकार करंटच्या बॅटमधून आलेले आहेत आणि प्रत्येक षटकामागे जेव्हा आपण 16च्या गतीने पाठलाग करत असतो तर तो पाठलाग करण्यासाठी कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक येणं अपेक्षित असतं. त्यापैकी हा तिसरा येईल असं मला वाटतंय. बॉलला सरळ भिरकावून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर सिग्नल. 1 2 3 4 चौकार.
षटकातला तिसरा चौकार आलेला आहे. खरंच नेत्रदीपक फलंदाजी, जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करणारी फलंदाजी आता करण मडवी यांची पाहायला मिळते आणि आता गोलंदाजाच्या विरोधात त्यांनी आपले हात खुले केलेत. कारण पहिले 2 बॉल त्यांनी आपल्या नावावर केले, प्रयत्न चांगला होता. त्यानंतर आता या शेवटच्या टप्प्यावर 2 चौकार येत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली राहिला, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, दरम्यान पूर्ण होते 1 धाव. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 101 धावांचा पाठलाग करता धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, 14 माफ करा, 14 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. सर्वच्या सर्व चेंडू करण मडवीने घेतले आणि एक पॉझिटिव्ह स्टार्ट दिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एव्हाना आपण चौकारच पाहत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट आपण जेव्हा जेव्हा पाहतो तर एक मोकळी कसं जेव्हा आपण ओपन ग्राउंड खेळतो, 2 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर असताना तुम्हाला माहिती आहे की कुठल्या क्षेत्राचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि तोच विचार करताना प्रगल्भ अशी बुद्धिशैली आपण करण मडवी यांच्या स्ट्रोकची पाहिली आणि म्हणूनच कुठलीच भीती न बाळगता एक निर्धास्त फलंदाजी आपल्याला करण मडवी यांची पाहायला मिळाली. पण आता करण मडवीला साथ कोणाची मिळते ते देखील पाहणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत फक्त बघायची भूमिका अमितने घेतलेली आहे. नॉन स्ट्राईक एंडला एन्जॉय करतोय तर करण मडवीची बॅटिंग. आणि पाहूया पुढच्या षटकासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे निलेश इंगवले. निलेशने आज एक ओव्हरऑल बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. त्यांच्या करिअरचा यष्टिरक्षक चुकतायत पप्पू, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे. कारण रनआउटचा धोका पत्करण्याच्या तयारीमध्ये गावदेवी गावठण उरण संघ नाही आहे. त्यासमुळे एक डॉट बॉल गेला तरी चालेल. ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये करणला टार्गेट करायचं आहे क्षेत्ररक्षकांना. आणि त्याचमुळे करण ज्या एंडला पळत त्याच एंडला थ्रो होतोय कारण त्यांची विकेट खूप महत्वाची होऊन बसली आहे. कारण या डावामध्ये करणचा एक्सपिरियन्स आता गेन होत चाललेला आहे आणि जितका एक्सपिरियन्स गेन होतो तो अजून जास्त खतरनाक होऊ शकतोय आणि म्हणूनच त्याच्या विकेटवर लक्ष आहे. पण आता पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर अमित नाईक येतात, कॅप्टन आहेत आणि त्यांना सुद्धा प्रथम फलंदाजीच करायची होती टॉस जिंकल्यानंतर. पण शिरूर संघ नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना चांगली स्टार्ट देताना पाहायला मिळालाय. ऑन साइडला बॅट स्विंग तर प्रॉपर होता पण ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ असल्या कारणाने तो मार्जिन कमी होतो बॅट आणि बॉल कनेक्शनचा. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय बघा, पूर्णपणे बॅटचा फेस क्लोज केला होता मिड विकेट झोन मध्ये आणि त्याचमुळे गोलंदाज पुन्हा एकदा भाव खाऊन गेलेला आहे. या षटकाची सुरुवात सुद्धा आपण पाहतोय तर निलेशच्या वतीनं फुल टॉस बॉल आणि या बॉलला पाठवले थेट डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या 6 षटकार. अमितचे कारण दोन्ही फलंदाज तोडीस तोड आहेत हे तर सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच या गोचाचा बॉल जरी अमितला व्यवस्थित कनेक्ट करता आला नाहीये पण त्यानंतर एकदम सोपा प्रयत्न पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता, फक्त दिशा आणि एलिव्हेशन या 2 गोष्टी द्यायच्या होत्या. 2 गोष्टी दिल्या आणि बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. 6 धावांची वाढ धावफलकात झाली आणि धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. 101 धावांचा पाठलाग करायचाय. पहिल्या 3 षटकांमध्ये कमीत कमी 45 पर्यंत जावं लागेल तर 6 षटकांपर्यंत कुठेतरी मजल जाईल 100च्या पलीकडे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळले, क्षेत्ररक्षक पोहोचतायत इनफिल्डच्या आतला, बाहेर जातोय, एक्स्ट्रा कव्हरचा कव्हरला येतोय तोपर्यंत एकदा मिळते. काय वेगवान क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शिरूर संघ सुद्धा मागे जाण्याच्या तयारीत नाहीये. शिरूर संघाला आजच्या दिवसाच्या गटातून पुढे यायचं आहे आणि त्याचमुळे त्यांचे प्रयत्न देखील तितकेच कौतुकास्पद पाहायला मिळत आहेत. अंडर एस्टिमेट करत नाहीयेत ते गावदेवी गावठण उरण या संघाला. कॅपॅसिटी माहिती आहे गावदेवी गावठण उरणची पप्पू तोडकर यांना आणि त्याचमुळे प्रत्येक क्षेत्ररक्षकावर लक्ष देत आहेत. प्रत्येक गोलंदाजावर व्यवस्थित चर्चा करून त्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मदत करतायत, विकेटचा शोध घेण्यासाठी मदत करतायत. धावसंख्या आपण पाहूया झाली आहे 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. टायटल स्पॉन्सर सायक्रिक. बॉलर तयार, पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीनं ते डिलिव्हर केलं जात आहे. बॉल पाहूया कुठे जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार.
जनरेट केला होता पण फोर्स काही अंशी कमी पडला आणि त्याचमुळे बॉल सीमारेषेच्या आत टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर गेला आणि या 4 धावा वाढतील, धावसंख्या पोहोचतील आता 25 या आकड्यावर. प्रतिस्पर्धी संघाने मागच्या डावात काय केलंय त्याचा विसर करून आम्हाला या डावात काय करायचं आहे तो विचार करणं खूप गरजेचं होऊन बसलंय गावदेवी गावठण उरण या संघाचा आणि तोच विचार पाहायला मिळतोय. एका बाजूने पहिलं षटक तेजस यांनी हाताळलं होतं, धावसंख्या झालेली आहे 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. एक जमीची बाजू हीच असणार आहे कारण अमितच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आलेला आहे आणि करण मडवी वारंवार चौकार खेचतोय म्हणजे दोघं फलंदाज आता गोलंदाजीसाठी डोकेडोकी ठरतायत. 26 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ आपण 2 षटकांचा पाहिला. ओव्हरऑल दोन्ही संघांनी आपली दावेदारी पेश केलेली आहे या सामन्यासाठी. 2 षटकांचा खेळ समूह, धावसंख्या बिनबाद 26 झालेली आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 75 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 75 धावांची गरज आहे. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सायक्रिक प्रेझेंट शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी लाईव्ह ऑन tenniscricket.in. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. स्मृती मंदाना स्टँड एंड कडून पंचांच्या उजवीकडून तेजसला पुन्हा एकदा बोलवण्यात आलेला आहे स्पेल कंप्लीट करण्यासाठी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा गती परिवर्तित हा चेंडू अँगलचा वापर गोलंदाजाला करायचा होता पण कंट्रोल चुकला, त्याचमुळे बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळेल टीम गावदेवी गावठण उरणला आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. अजूनही या प्रश्नाचा उलगडा झाला नाही की हा सामना जिंकेल कोण, कारण या स्पर्धेमध्ये वेगवेगळे उलटफेर आपण कालपासून आजपर्यंत पाहिलेले आहेत. त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेला अजूनही भेट देत आहेत. बॅटची आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये, स्लिपचा क्षेत्ररक्षक मागेल, चांगला बॅकअप आहे. शॉर्ट थर्डमॅनला पायाच्या सहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. काय डेडिकेशन आहे क्षेत्ररक्षकांचं सुद्धा. शिरूर संघ सुद्धा आपली दावेदारी स्पष्टपणे दाखवतोय, हा सामना जिंकण्याची तयारी करतोय. क्षेत्ररक्षक अव्वल दर्जाचं काम करताना पाहायला मिळालं. बघा स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे, फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि त्याचमुळे त्या क्षेत्राची निवड तर करायची नव्हती, कव्हरला खेळायचं होतं पण बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल थर्डमॅन झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. 29. बॅटची पुन्हा एकदा इनसाइड एज, बॉल पोहोचतो आता शॉर्ट लेग पासून लॉंग लेग पर्यंत, तोपर्यंत चांगलं प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी माळी येत आहेत. एकदा होते पूर्ण आणि धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. या षटकामध्ये बऱ्यापैकी थांबवलेलं आहे खऱ्या अर्थाने. चौकार षटकार आपण जो वंचित ठेवलेला आहे. मागच्या 2 षटकांचा आढावा घेतला तर बाउंड्रीज आलेल्या आहेत आणि जसा मी उल्लेख केला होता डाव सुरू होण्यापूर्वी की कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक प्रत्येक षटकामध्ये यायला हवे आणि आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल. आता कमीत कमी 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे कारण आस्किंग रेटच्या तुलनेने थोडे मागासलेले आहेत गावदेवी गावठण उरण आणि आता त्याच गोष्टीचा शोध घ्यावा लागेल. बॉलर तयार. तेजस शफल झाले, ऑफ्टमच्या बाहेर पोहोचले, बॉल थोडासा खाली राहिला. वी कॅन से सबमरीन डिलिव्हरी. एखाद्या पाणबुडीप्रमाणे तो बॉल बॅटरपर्यंत पोहोचला टप्पा पडल्यानंतर आणि ती अपेक्षा नव्हती करणला. बघा तो निराशेने बघतोय पिचकडे की नक्की पिच खेळते कशी, पण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण सुद्धा आपल्या कामगिरीवर लक्ष ठेवून आपण काय देऊ शकतो ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून करूनचा प्रयत्न तो पाहायला मिळालाय. धावसंख्या थांबले 30 वर. चांगली सुरुवात या स्पेलची तेजसने केली होती आणि आता स्पेल कंप्लीट करणारा हा जो गोलंदाज आहे आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला स्वीप करायचं होतं, फाईन लेग रिकामी आहे, बॉल पोहोचेल वेगानं, आउटफील्ड फास्ट, बॉल सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असतं आणि आता करण मडवी हा इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याने कित्येक स्पर्धांमध्ये ते करून दाखवलेलं आहे. अमित खूप वेळापासून नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि तो देखील पाहतोय की कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल. 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे पुरेसा वेळ असतो आणि त्याच वेळेचं कुठेतरी नियोजन आतापर्यंत चांगलं चाललंय. खऱ्या अर्थाने शिरूर संघाच्या वतीने माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत सन्माननीय नरेश डोमे सर. धावसंख्या पाहायला मिळते झाले 34. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी रणफंदेची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. मनीष सर, काय मॅच आपण बघतोय. करण मडवीनं सकाळचा केलेला खेळ आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. मात्र 17 चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये 51 धावांची झुंजार खेळी आणि उरण पनवेलला मिळवून दिलेला शानदार विजय. पुन्हा एकदा त्याच मार्गावरती इथे अग्रेसर होत असताना करण मडवीला आपण बघतोय आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचणार आहे. तो 35 धावा, 100, 101 धावांचं टार्गेट आहे. निश्चित मोठं टार्गेट आहे. आज करणला काही वेगळा खेळ करावा लागेल. करणची बॅटिंग आपण पाहिली तर तिथे 5 चौकार आलेत. मात्र मोठी धावसंख्या ज्यावेळेस चेस करायची असते, आता इथे चौकार नाही, चौकाराच्या ऐवजी षटकार अपेक्षित असणार आहेत. म्हणजे लालशाही ऐवजी हिरवीशाही सोनमताईंनी वापरायला हवी षटकारासाठी. म्हणजे वेगवेगळे रंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरिंग देखील एक वेगळी कला आहे. सोनमताई यांच्या वतीनं स्कोरिंग केली जाते, मॅन्युअल स्कोरिंग. फुल टॉस बॉल आणि या बॉलवर केलाय प्रहार, पण बॉल थेट सीमारेषा पार. मिळतील या धावा, 6 षटकार. क्रिकेटचे काही संकेत असे सांगतात की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने खेळाडूनं पंचांना योग्य तो निर्णय सांगायचा असतो. पंच खेळाडूवरती विश्वास ठेवू शकतील, त्याला विचारू शकतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय ते घेऊ शकतील किंवा तिसऱ्या पंचांची मदतही घेऊ शकतील. पण इथे तुम्ही बघितलं काय घडलं. झेल घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकाने काय केलं की आनंदाच्या भरामध्ये त्याने दोन्ही हात वर केले, बरोबर. आणि दोन्ही हात वर केल्यानंतर घटना पंचांच्या लक्षात आली की इथे षटकार आहे आणि पंचांनी तो षटकार घोषित केलेला आहे. आता बघायचंय की तिसरा क्षेत्ररक्षक ज्यावेळेस झेल घेतला त्यावेळेस तो कुठे ग्राउंड आहे आणि डिसिजन आहे. अजून वेळ लागेल कारण प्रत्येक क्षण हा तुम्हाला आनंदाने जगायचा आहे. थोडा थ्रिल सुद्धा असायला हवा क्रिकेटच्या खेळामध्ये. डिसिजन येते त्या ठिकाणी, वेगवेगळे अँगल्स आहेत, अँगल्स चेक केले जातील आणि आपण पाहूया की तो फलंदाज आउट आहे की 6 धावा मिळतील गावदेवी गावठण उरण या संघाला. ज्यावेळेस फलंदाजाने पहिला स्पर्श केलेला असतो चेंडूला त्यावेळेस तो मैदानामध्येच असला पाहिजे. बाउंड्री लाईनला किंवा बाउंड्री लाईनच्या बाहेरच्या क्षेत्राला त्याचा अजिबात स्पर्श नकोय. ज्यावेळेस तो झेल पकडणार आहे त्यावेळेस सुद्धा तो मैदानामध्येच असणं महत्वाचं आहे. सीमारेषा किंवा सीमारेषेच्या बाहेरच्या क्षेत्राला त्याचा स्पर्श नकोय. तर या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. 19व्या क्रमांकाचा नियम आहे, पंचांचा निर्णय आलेला आहे आणि इथे फलंदाज बाद आहे. यस, अगदी योग्य निर्णय. तर परतावं लागेल. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अमितला बाद होऊन परतावं लागते आणि अमितची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रिप्लेमध्ये आपण पाहूया की कशा पद्धतीने ही जी घटना आहे ती टिपली गेलेली आहे. बघा, अगदी सीमारेषेच्या फुटभर आत त्या ठिकाणी त्यांनी तो कॅच कंप्लीट केलेला आहे आत येऊन आणि म्हणूनच त्या ठिकाणी बाद घोषित केले फलंदाज. खरं तर संतोष नाणेकर सरांचे जे कॅमेरामन आहेत त्यांनी खास करून आपल्या कॅमेरामनला तसं तयार केलेलं आहे
आमचा शाहरुख ज्या प्रकारे बॉल पकडतो किंवा अजून असे चांगले कॅमेरामॅन आहेत त्यांच्याकडे की ते बॉल जबरदस्त फॉलो करतात. एक आपल्या नजरेच्या टप्प्यातून बॉल सुटेल पण कॅमेरा लेन्सच्या टप्प्यातून बॉल सुटत नाही. ही ओळख आहे tenniscricket.inची आणि त्यामुळंच आपण पाहिलं महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या स्पर्धेचं दूरदर्शनवरून प्रक्षेपण करण्याची संधी देखील tenniscricket.in ला मिळाली. टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी खरं तर सुरुवात केली, लोकल गेममध्ये सुरुवात केली, मात्र या लोकल गेमच्या माध्यमातून या गेमला ग्लोबल करण्यामध्ये संतोष नाणेकर सरांचा मोठा वाटा राहिलाय. खूप मोठा वाटा राहिलाय आणि म्हणूनच बघा ना थोडा वेळ लागलाय पण अचूक निर्णय आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परीश. यावेळेस पुन्हा एकदा लो फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची एज बॉल पोहोचते फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. बॅटिंग एजला थ्रो आहे. थ्रो थोडासा वाईडिश आहे. तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केले जात आहेत. चपळ आहेत फलंदाज आणि ती चपळता कामी येते. एक धाव पूर्ण करून चालणार नाही. 2ला 3 मध्ये, 3ला 4 मध्ये, 4ला 6 मध्ये परावर्तित करावं लागेल तरच या 101 धावांचा पाठलाग पूर्ण केला जाऊ शकेल. तुर्तास धावसंख्या झालेले आहे आतापर्यंत 101 धावांचा पाठलाग करताना 37 धावा. करण तिथे आहे आणि करण असल्यानंतर धावा वेगाने वाहतात. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा येतोय. करणच्या बॅटमधून येत आहे 4 धावा. खरं सोनं अग्निपरीक्षेला घाबरत नाही आणि करण मडवी खरं सोनं आहे आणि त्या सोन्याची किंमत आता नक्कीच गावदेवी गावठण उरण संघाला माहिती आहे. त्याचमुळे पहिल्या क्रमांकावर येत असताना करणने आतापर्यंत तो क्लास मेंटेन केलेला आहे. धावसंख्या वेगाने पुढे जाऊन पोहोचते आता 41 वर. या अगोदर आपण सीमारेषेवरती झेल जो टिपलेला बघितला आणि आमचे कॅमेरामन लेमन पाटील यांनी ती सगळी दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली होती. त्यामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय घेणं सोपं झालं. इथे पुन्हा आकाशामध्ये चेंडू, पुन्हा उंच, पुन्हा टोले जंग, पुन्हा षटकार. करण मडवीचा हा पहिला षटकार येतो इथे या डावातला. पण त्या अगोदर करण मडवीनं 6 चौकार खेळलेले आहेत. क्लासिक गेम प्ले बाय करण मडवी आणि करणला साथ देण्यासाठी अमित देखील सरसावला होता. अमित 10 धावा करून बाद झाला. परेश आता ऑडियन्स बनतोय. करण मडवी यांची सडपातळ देहबोली आहे, शरीरयष्टी आहे, पण तरी देखील त्यांची खेळण्याची शैली ही खरंच कौतुकास्पद आहे आणि प्रॅक्टिस आहे त्यांची वेगवेगळ्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्यांचा तो खेळ बघा ना. खूप चांगल्या पद्धतीने झोपलेत पण मात्र प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने थोपवायचं आहे ती कला करण मडवीकडे आहे. निश्चित सातत्यपूर्ण, संयमी, सातत्यपूर्ण ही खेळी टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? हो हो, करणचा दुसरा ब्लास्ट. आम्ही अपेक्षा करत होतो 6 चौकार आले होते, षटकार नव्हते. इथे 2 लागोपाठ येत आहेत. शेवटच्या एंड मोमेंटला पोहोचण्याची शक्यता करण मडवी यांच्या खेळामुळे वाढलेली आहे. पूर्णपणे आता तो गिअर चेंज झालेला आहे. टॉप गिअर मध्ये फलंदाजी चालायला लागले. यावेळेस पुन्हा एकदा गुडघावर बॅलन्स करून स्लॉग स्वीप केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मिळते प्राइसलेस विकेट. करण मडवीला परतावं लागेल. बसतोय दुसरा धक्का. गावदेवी गावठण. मडवीच्या खेळासाठी कारण सिंहासारखा खेळ त्याने खेळलाय. 101 धावांचा पाठलाग करताना 41 धावा, ज्यामध्ये चौकार जास्त होते, फक्त 1 षटकार. आणि त्यांनी ओळखलं होतं की आता षटकारांची गरज आहे. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक आले. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा मोह झाला, आउट झाले. 53 पैकी 41 धावा. किती जबाबदारी घेतली करणने इथे आपल्या लक्षात आहे. धावांचा गोवर्धन त्याने आपल्या बॅटवरती उचलला होता आज आणि निश्चित आपल्या टीमला सुरक्षित करण्याचा त्याचा प्रयत्न मात्र इथे अधुरा राहिलाय आणि करण मडवी बाद होऊन परततो. 41 धावा, अत्यंत सुंदर. निश्चित करण मडवी होईल बाद आणि मला वाटतं जो धोका होता सातत्यानं पुढे करणच्या रूपानं शिरूरकरांनी तो अडसर दूर केलेला आहे. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड प्रथमेश, परेश नॉन स्ट्राईक एंडला. इथे स्लॉक केला जातोय चेंडू. गॅप मोठा आहे सीमारेषेच्या बाहेर. शानदार, जानदार, रुबाबदार.
सीमारेषा क्लिअर करतोय. धावसंख्या पोहोचते आता थेट 59 या आकड्यावर. अनेक अनेक संघ डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्या पुढे लगेच त्याच्या जागेवरती डावखुराच फलंदाज पाठवतात. टीम मध्ये जर तेवढी स्ट्रेंथ असेल तर निश्चित आम्हाला तेच बघायला मिळतं. कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जे असतं ते निश्चित क्षेत्ररक्षकांसाठी अडचणीचं ठरतं आणि विशेष म्हणजे जिथे दोन्ही एंड खेळवले जातात तिथे तर हे लेफ्ट राईट खूपच अडचणीचे ठरतात. इथे या षटकाराबरोबर षटकाची होईल सांगता. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 59 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 42 धावा. 42 धावांची आवश्यकता आहे. 12-42. बघा म्हणतात ना की परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागते आणि तीच आता दोन्ही संघाची खेळण्याची शैली दिसून येते. पहिल्या 2 षटकांवर थोडासा वरचष्मा पाहायला मिळाला होता शिरूर संघाचा, पण त्या पुढच्या 2 षटकावर गावदेवी गावठण उरणचा. आता या पुढच्या 2 षटकांवर वरचष्मा कोणाचा? बघूया. प्रथमेशनं षटकार ठोकून खातं खोललेलं आहे. इरादा त्याने पक्का बनवलेला आहे. 12 चेंडू 42 धावा. लक्ष निश्चित कठीण आहे मात्र अशक्य नाही. कित्येक वेळा आपण एक विक्रम ऐकत असतो, पाहत असतो, 6 चेंडू 6 षटकार. जर त्याच पद्धतीने जर गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तर सामना खुला होऊ शकतो गावदेवी गावठण उरण संघासाठी. पण हे षटक जर इकॉनॉमिकल राहिलं 8 ते 10 धावांचा शिरूर संघाकडून तर पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यावर शिरूर संघाला ती वेळ मिळेल. आडव्या पाठीने खेळले. बॉल थोडासा पोहोचतो मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते आता 60 वर. निश्चित स्कोअर मोठा आहे आणि इथून पुढे आपण बघू शकतो की प्रत्येक बॉलला 4 धावांची जवळपास आवश्यकता आहे. त्यामुळे एक बॉलवरती तुम्ही ज्यावेळेस सिंगल डबल घेणार आहे तो प्रेशर पुढच्या बॉलवरती येणार आहे. त्यामुळे इथे आता चौकार आणि षटकारच इथे गावदेवी उरण पनवेल संघाला तारून नेऊ शकतात. अडचणीमध्ये वादळात सापडलेली त्यांची नौका आहे. प्रथमेश किनाऱ्यावरती आणेल का विजयाची किनार? या धावसंख्येला मिळेल का? छोटासा रणपाय गोलंदाज बाळा यांचा राऊंड विकेट. ऑफ स्टंपच्या क्रिस बॉक्सच्या अगदी कोपऱ्यावर जाऊन ऑन साइडला मिड विकेटला बॅटचा फेस क्लोज केला, पण बॉलचा वेग इतका भन्नाट होता, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. खूप चांगल्या दर्जाचं षटक आतापर्यंत बाळा यांचं पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल डॉट. दडपण वाटते गावदेवी गावठण उरण. बाळा साळवे हे पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि काय गोलंदाजी आहे. इथे मात्र उजवाईच्या बराचसा बाहेर चेंडू असावा, वाईडची गोष्ट आहे. ते चांगला वेग आहे, टप्पा देखील चांगला आहे. या अगोदरचा बॉल निर्धाव आला होता. पुन्हा एक वाईड. धावफलकावरती 62 धावा विजयासाठी अजूनही गरजेच्या असतील त्या 39 धावा. प्रथमेश व्यवसाय क्रिकेट कित्येक वर्षांपासून खेळतोय. अगोदर विक्रोलियन्स कडून बघा या ठिकाणी स्विच हिट खेळलंय. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. करिअरची सुरुवात त्याच संघाकडून करताना पाहायला मिळाला. आता तालुकानिहाय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा प्रथमेश यांची बॅट तळपणं हे आता वेळेचं गरज होऊन बसलेले आहे आणि आता त्याची बॅट योग्य त्या वेळी प्रतिउत्तर देते. परिस्थिती हाताळणारा हा कलाकार आहे. तुम्ही पाहिले काय शानदार शॉट आहे. पहिल्यांदा लॉंग डीप कव्हर पॉइंटच्या बाजूला चौकार खेळला तर आता डीप लॉंग ऑफला शानदार. बंदुकीतून सुटलेली गोळी जशी सीमारेषा फाडून जाते, भन्नाट वेगानं चेंडू सीमारेषेच्या पार. 4. 69 धावा झालेल्या आहे. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 32 धावांची. 32 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. सामना रंजक अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. बाळा कमी गतीचा बॉल ऑन साइडला. धावांची भूक पूर्ण करण्यासाठी केलंय बॉलला हुक. बॉल सरळ जातो लॉंग लेग सीमारेषा पार. आपण इतिहास वाचायला नाही रचायला आलोय. षटकार. काय फलंदाजी आहे. खरं तर अडचणीमध्ये इतकी मोठी अडचण समोर असताना देखील डोकं शांत ठेवून एवढं मोठं आक्रमण करता येतं हे प्रथमेश दाखवून देतोय. मोठा खेळाडू आहे प्रथमेश, प्रोफेशनल क्रिकेट मधला विशेष म्हणजे. आणि आज त्यानं त्याची गुणवत्ता, त्याची प्रतिभा इथे दाखवलेली. अलौकिक प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज. 1-2 चौकार आल्यानंतर त्यानं आखूट टप्प्याच्या चेंडूला काय जबरदस्त हुक केलं. 6 धावा मिळवल्यात. धावफलकावरती बघा 75 धावा. मात्र 26 धावांची आवश्यकता आहे. हा पुढचा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. 7 चेंडू 26 धावांची गरज. बाळा बॉलिंग ट्रॅकवर.
चांगला बॉल, परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी, षटक शेवट करण्यासाठी योग्य तो चेंडू राखून ठेवला होता बाळा यांनी. आता इक्वेशन आहे 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 26 धावा. यॉर्कर चेंडू हे निश्चित प्रभावित करतात. आपण पुन्हा स्क्रीनवरती बघू शकतो. इथे हलकीशी कट जरूर आली, मात्र जो प्रयत्न होता की हवेमध्ये चेंडू उडवायचा तो प्रयत्न फसलेला. हेलिकॉप्टर शॉट तुम्ही शरीरापासून लांब चेंडू ठेवून नाही खेळू शकत. चला आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया आमच्या सर्व स्पॉन्सरचं. सायक्रिक प्रेझेंट शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी ऑर्गनाइज बाय शिरसाट स्पोर्ट्स सन्माननीय अमोलजी. शिरसाट जर्सी स्पॉन्सर्ड बाय शौर्य. द बॅटल बिगिन्स अकॅडमी ऑफ प्री मिलिटरी अँड पोलीस ट्रेनिंग. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर्ड बाय दुबई बुक गेम्स. जर्सी स्पॉन्सर्ड बाय कायनेटिक ग्रीन. चॅम्पियन टीम ओनर प्राइज स्पॉन्सर्ड बाय श्री गणेश खेडकर. वॉटर स्पॉन्सर्ड बाय ऑक्सिरीच. बॅट स्पॉन्सर्ड बाय युनिक स्पोर्ट्स परांडा. बॉल sponsored by 7070, live on tenniscricket.in and event managed by Ultimate Event Makers. निश्चित ही स्पर्धा या दृष्टीने महत्वाची आहे. अमोल शिरसाट सरांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक क्रांती घडून आणलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटला आतापर्यंत आपण पाहिलो की समाजातील क्रिकेट प्रेमी क्रीडा रसिक किंवा राजकीय क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील लोक जे पुढे यायचे टेनिस क्रिकेटला मदत करायचे आणि त्यामुळे या स्पर्धा गावोगाव होत आहेत. मात्र एक वेगळा उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून अमोल शिरसाट सरांनी आणलेला आहे की नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे बिझनेस आहे त्या बिझनेसला टेनिस क्रिकेटशी त्यांनी जोडलेला आहे. आपण बघतोय साई क्रिक ही ऑनलाईन वेबसाईट आहे ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला टायटल स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. इंडिया बुक निश्चित त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर होत आहेत. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून असे स्पॉन्सर. माणिकचंद ऑक्सिरीज ही खरं तर खूप मोठा मिनरल वॉटरचा ब्रँड आहे, तो या स्पर्धेशी जोडलेला आहे. कायनेटिक ग्रीन ही जी ई बाईक आहे ही निश्चित जागतिक स्तरावरती उत्पन्न होतं आणि ती मॅन्युफॅक्चरर कंपनी देखील आपल्या स्पर्धेशी जोडली जात आहेत. निश्चित अशा वेगवेगळ्या बिझनेसला या स्तरावरती आणण्याचा प्रयत्न अमोल शिरसाट सरांनी केलेला तो निश्चित कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं ही गोष्ट महत्वाची आहे. बघा पाथर्डीतील सर्व दुकानदारांचा व्यावसायिकचा देखील मी आभार व्यक्त करतो. सर्व फ्लेक्स आपण जर बाउंड्री रूपच्या पलीकडे पाहिले तर अमोल शिरसाट सरांवर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी सुद्धा फुलाची पाकळी सहकार्य केलेलं आहे. तर पाथर्डीतील सर्व दुकानदारांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ऑन साइडला पूल केलंय पण यावेळेस एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आणि झेल चिच्ची आहे. आम्ही विकेट डाऊन फलंदाज बाद. जवळपास सामन्याचा निकाल लागला आहे, जणू काही असंच वाटू लागलेलं आहे. धावसंख्या झाली 76 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 25 धावांची. बॉल शिल्लक असणार आहेत अजूनही 4, पण अजूनही सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल का? जरूर 25 धावा आहेत. प्रथमेश बाद झालेला असेल तरी सुद्धा इथे वेगवान फलंदाजी करणारे कारागीर अजून मागे आहे. एक फलंदाज बाद झाला असला तरी त्याच्याच जागेवरती तशीच ताबडतोड फलंदाजी करणारे खेळाडू उरण पनवेलमध्ये निश्चित आहेत. आणि बघायचे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे साईश. प्रथमेश बाद होतोय, तिसरा धक्का बसेल. 3 गडी बाद धावफलकावरती तब्बल 76 धावा. तर विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. संदीप गिरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. हा गोलंदाज असा आहे की तुम्ही पहिल्या ओव्हरला आणा तो तिथे टाकतो, तुम्ही शेवटच्या ओव्हर द्या तिथे टाकतो, तुम्ही मधल्या ओव्हर टाकायला सांगा तिथेही टाकतो. कुठेही जिथे संघनायकाला योग्य वाटेल तिथे संदीप गिरे येऊन काम करून देतो आणि विशेष म्हणजे कामही असं करतो की संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवतो. याबरोबरच पूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. मॅच स्टील ऑन. 24 धावांची आवश्यकता आहे. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे आता 24 धावांची. म्हणजे जरी तुम्ही पाथर्डी गावात बॉल मारलात तरी 6 धावाच मिळणार आहे. गणित सोडवण्यासाठी आता थोडेसे निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत फलंदाजांना. म्हणजे सुरुवातीला खरंच करण मडवी यांची कौतुकास्पद फलंदाजी आपण पाहिली. अमित नाईक यांचा स्ट्रगल आपण पाहिला. त्यानंतर परेश यांना जास्त काही योगदान देता आलं नाही. प्रथमेश यांनी काही काळ टिकाव धरला पण त्यानंतर आता थोडीशी उचल बांगडी झालेली आहे गावदेवी गावठण उरण. निश्चित मनीष सर तुम्ही अजून एका गोष्टीची मला आठवण काढून दिली. आता चेंडू यष्टिरक्षकाकडून निष्ठेल मात्र 1 धाव इथे मिळेल.
रोहित शर्मा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. अलीकडे रोज नियम बदलतात, मग व्हॉट नेक्स्ट, पुढचा नियम बदलणारा काय नियम असावा असं तुला वाटतं? असं ज्यावेळेस पत्रकारांना प्रश्न विचारला पत्रकारांनी रोहित शर्माला, त्याने उत्तर दिलं की काही फलंदाज बाउंड्री असते 60 मीटर ते 60 मीटरवरती सिक्स मारतात, त्यांना 6 धावा मिळतात. आम्ही लांब लांब सिक्स मारतो 80-90 मीटर, आम्हालाही 6 धावा मिळतात. तर इथून पुढे आयसीसीने असा नियम आणावा की जे बाउंड्रीच्या जवळ मारतील त्यांना 6 षटकार 6 धावा द्या, जे 80 मीटर 90 मीटर मारतील त्यांना किमान 8 धावा द्या, जे 100 मीटरच्या पुढे मारतील त्यांना 10 धावा द्या. मग जर तुम्हाला विचारलं 6 धावांसाठी सिक्सर हा शब्द आहे, 4 धावांसाठी 4 हा शब्द आहे, 8 धावांसाठी काय शब्द असायला हवा? अठ्ठ्या. अष्टकार म्हणू शकतो आपण, शब्द येऊ शकतात क्रिकेटमध्ये नवीन. आणि इथे शेवटच्या चेंडूवरती षटकार मात्र यशवंतराव पाचंगे, सागरप्पा दंडवते संघानं आजच्या रात्रीमध्ये अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारलेली आहे. या ठिकाणी पुण्यातले उपस्थित आहेत. स्वागत करतो मी सुदर्शन. सचिन ढवळे सरांच्या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा होतात आणि सुदर्शन सर खूप छान आम्हाला सपोर्ट करतात, बोलवतात, काळजी घेतात. त्यांच्या गावामध्ये आलेलो आहोत. मी